नमस्कार नाशिककर, मी डॉक्टर सारिका देवरे, IMA तर्फे पुन्हा आपलं ह्या एक चर्चासत्रामध्ये स्वागत करते. प्रश्न तुमचे, उत्तर आमचे, भाग 2. कोरोनाविषयी आपण मागच्या रविवारी प्रश्नांची एक मंजुषा घेतली. बऱ्याच जणांचे काही प्रश्न होते, त्याचे उत्तर द्यायचं, त्यांचे शंका निरसन करायचा आपण चांगल्या पद्धतीने प्रयत्न केला. पण अजूनही अशी काही लोक आहेत की ज्यांचे प्रश्न अनुत्तरित आहेत. तर अशासाठी आज आपण इथे बोलवणार आहोत आपले एक क्रिटिकल फिजिशियन आणि जे बऱ्याच वर्षांपासून कोविडमध्ये काम करतायत, ज्यांचं काम खूप मोठ्या प्रमाणावर आहे, त्यांनी आपल्या वेळात वेळ काढून आपल्याला वेळ दिलेला आहे, असे डॉक्टर प्रसाद निकम सर यांना मी विनंती करते की त्यांनी इथे आज या मंचावर हजर राहावं. आपले IMA चे सचिव डॉक्टर कविता गाडेकर मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी त्यांचा ओळख परिचय करून द्यावा. कविता, ओव्हर टू यू. नमस्कार, गुड मॉर्निंग टू ऑल. कोविडच्या या वाढत्या प्रादुर्भावात लक्षात घेता आम्ही नाशिक IMA ने हे हेल्थ इनिशिएटिव्ह FB लाईव्ह या स्वरूपात घेत आहोत. आपले कोविड संबंधित सगळे प्रश्न आपण डॉक्टर प्रसाद निकम हे जे फिजिशियन इंटेन्सिव्हिस्ट आहेत यांच्याकडून आपण शंका निरसन करून घ्यावेत. असाच अजून एक इथे मेन्शन करावं असं वाटेल की आपण एक हॅलो IMA म्हणून हेल्पलाईन आहे, ही पण आपण ऍक्टिव्हली सध्या राबवत आहोत. सगळ्या आपल्या पब्लिकसाठी त्यांचे जे काही प्रश्न असतील, पर्सनली जर डॉक्टरांशी बोलायचं असेल तर त्याच्यात फ्री सर्व्हिस आहे, त्यांनी त्याचाही लाभ घ्यावा. मागच्या संडेला आपल्याला FB लाईव्हला उत्तम प्रतिसाद मिळालेला. या FB लाईव्ह मध्ये तुमचे जास्तीत जास्त प्रश्न कोविड संबंधित नेमके प्रश्न जे आहेत ते तुम्ही विचारू शकतात. डॉक्टर प्रसाद निकम यांचं मी स्वागत करते. ओव्हर टू यू सारिका. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. तुम्ही मागच्या 1 वर्षापासून कोविड सुरू झाल्यापासून तुम्ही कोविडमध्ये काम करतायत, बरोबर? हो सर, पहिल्या लाटेमध्ये आणि आता दुसऱ्या लाटेमध्ये तुम्हाला काय फरक जाणवतं? पहिल्या लाटेमध्ये म्हणजे साधारण एप्रिलच्या आसपास आपल्याकडे नाशिकमध्ये कोविडचे पेशंट यायला सुरुवात झाली. पहिल्या लाटेमध्ये जेव्हा आपण काम करत होतो तेव्हा पब्लिक त्याचा पॅनिक मोड जास्त होता. त्याच्या ज्या क्वारंटाईन क्रायटेरिया वगैरे होते तर ते लोक ते व्यवस्थित फॉलो करत होते आणि तेव्हा लोकांमध्ये भीतीचं वातावरण जास्त होतं. पहिली लाट जशी संपुष्टात आली तसं लोकांना थोडंसं वाटलं की कोरोना आता कमी झाला आणि त्यामुळे पब्लिक हे जे आहे आपलं क्वारंटाईन वगैरे ह्या गोष्टी कमी झाल्या, लोकांचं हे एकत्रित होणं वाढलं आणि मग सेकंड लाटेची सुरुवात झाली, यात सिव्हिरिटी थोडीशी जास्त वाढली. आधीच्या लाटेमध्ये यंग एजच्या ग्रुपचं इन्व्हॉल्वमेंट कमी होतं. सेकंड लाटमध्ये आता आपण बघतो की 30-50 एज ग्रुपचे लोक इन्व्हॉल्व होत आहेत, बऱ्यापैकी सिरियस होतात, मॉर्टॅलिटी रेट त्या ग्रुपचं जास्त आहे. तर सेकंड लाटेची सिव्हिरिटी पहिल्या लाटेपेक्षा थोडीशी जास्त आहे. सर, ही खूप चिंतेची बाब वाटत नाही का की एज ग्रुप सरकून आता मिडल एज ग्रुप मध्ये आलेला आहे? डेफिनेटली चिंतेचे विषय आहे, कारण कुठलीही मॉर्टॅलिटी कुठल्याही एज ग्रुपची जरी असेल तरी कोविडमध्ये ते ऍक्सेप्टेड नाही आणि या गोष्टी आपण टाळू शकतो. परंतु बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत, जे आपल्याला काही नॉर्म्स दिले आहेत ते आपण पाळत नाही आहोत. कारण लोक सोशल डिस्टन्सिंग झालं, मास्कचा वापर झाला, या गोष्टी योग्य पद्धतीने पाळत नाही आणि त्यामुळेच लोक नंबर हा वाढत चाललाय. त्यामुळे लोकांचं इन्व्हॉल्वमेंट पण वाढले, नंबर ऑफ केसेस पण वाढलेला आहे. परत एकदा एक रिपिटेशन होईल. आपले अध्यक्ष IMA चे डॉक्टर हेमंत सोनानी सरांनी त्यांच्या एक चॅनलवर त्यांच्या मीडियाच्या माध्यमातून त्यांनी लोकांना आवाहन केलं होतं की SMS चा वापर करा, सॅनिटाइज युअर हँड, यूज मास्क प्रॉपरली अँड सोशल डिस्टन्सिंग. हे 3 गोष्टींचा वापर जर आपण केला तर आपण तिसऱ्या लाटेकडे जाण्यापासून स्वतःला फार चांगल्या पद्धतीने आपलं संरक्षण करू शकतो. कारण की आता असं म्हटलं जात आहे की तिसरी लाट ही येणार आहे आणि जसा एज ग्रुप पहिल्या लाटेपासून दुसऱ्या लाटेपर्यंत, दुसऱ्या लाटेपासून आता तिसऱ्या लाटेपर्यंत एज ग्रुप पण सरकत चाललेला आहे. आता पिडियाट्रिक एज ग्रुप मध्ये ते अफेक्ट होणार आहे. त्याबद्दल तुमचं काय मत आहे? थर्ड लाट ही प्रेडिक्टेबल राहील किंवा नाही हे आता सांगणं आहे. सप्टेंबर-ऑक्टोबरच्या आसपास थर्ड लाट येऊ शकेल, तिसरी लाट येईल आणि जसं आपण बघितलं की पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेमध्ये एज ग्रुप थोडासा खाली आलेला आहे. तर कुड बी पहिल्या लाटेमध्ये लहान मुलांना पिडियाट्रिक एज ग्रुप वॉज नॉट मोर अफेक्टेड. सेकंड आता आपण बघतोय की अजूनही पिडियाट्रिक एज ग्रुप तेवढा इन्व्हॉल्व नाहीये, पण जसे एज ग्रुप खाली येत आहे तर एक्सपेक्टेड आहे की कदाचित अजून 20च्या एज ग्रुपच्या खालच्या लोकांनाही त्याचं सिव्हिअर अफेक्शन होऊ शकतं. पण दीज आर ऑल प्रेडिक्शन्स, म्हणजे त्याला आता आपण काळजी घेणे हा एक आपलं हे आहे. सर, काही प्रिकॉशन्स वेगळ्या पद्धतीने मुलांच्या संरक्षणासाठी?
मुलांच्या संरक्षणासाठी म्हणजे आता पॅरेंट्सला मुलं फॉलो करतात. जर आपण स्वतःच मास्क व्यवस्थित वापरले, सॅनिटायझरचा वापर घरात केला, हे कल्चर घरात आपण जर सेट केलं, तर मुलं ते फॉलो करणार आहात. तर या गोष्टी Okay. आपणच पॅरेंट्सनी थोड्याशा लक्ष देऊन फॉलो केल्या पाहिजे. एक्सरसाइजचा काय रोल आहे सर, मोठ्यांमध्ये आणि मुलांमध्ये दोघांमध्ये? एक्सरसाइज ही कुठल्याही म्हणजे आपल्या इम्युनिटीसाठी आणि आपल्या वेलबिंग, फिजिकल वेलबिंगसाठी एक्सरसाइज ऑलवेज गुड. एक्सरसाइज तर आपण करायला पाहिजे. कोविडच्या या सिनेरिओमध्ये आपला डाएट फार महत्वाचा एक रोल प्ले करतो. डाएट सगळ्यांचा व्यवस्थित असावा. तर या गोष्टी आपण फॉलो करायला पाहिजे. ओके, फॉलो करायला हवं. तर प्रसाद सरांचं असं म्हणणं आहे, नाशिककर श्रोते हो, की आपण आपलं प्रिव्हेंटिव्ह मेजर जास्त पद्धतीने वापरूया. मास्क, सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझिंग युअर हँड्स, डेली एक्सरसाइज आणि तुमची इम्युनिटी वाढवणं, ह्या सगळ्या गोष्टींचं जर आपण पालन केलं तर आपण तिसऱ्या वेव्ह कडून स्वतःचं संरक्षण चांगल्या पद्धतीने करू शकतो. सर, आता आपल्या पुढे एक प्रश्न आलेला आहे. आय एम अ 1 year फीडिंग मदर, मी वॅक्सिन घेऊ शकते का? वॅक्सिनेशन जे आहे, लॅक्टेटिंग मदर आहे. वॅक्सिनेशनचे जे क्रायटेरिया आहेत ना, वॅक्सिनेशन हे लॅक्टेटिंग मदर मध्ये डेफिनेटली प्रोटेक्टिव्ह रोल देणार आहे. कारण वॅक्सिनचे जे स्टडीज आहेत त्यात प्रेग्नंट वुमन, लॅक्टेटिंग मदर याच्यामध्ये हाय रिस्क पीपल जे आहेत दे कॅन अंडरगो वॅक्सिनेशन. येस येस. सर, पुढचा प्रश्न माझा असा राहील की मागच्या कोविडमध्ये आणि आजच्या कोविडमध्ये सिम्पटम्स कुठे बदललेत, म्हणजे लक्षणं कुठे बदललेली आहेत? आता मागच्या वर्षी लोकांना कळत होतं की माझ्या तोंडाची चव गेली, मला सर्दी झाली, मला खोकला झाला, म्हणजे मला कोविडच्या चाचण्या करायला पाहिजे. आता तसं काही न आढळता सुद्धा लोक पॉझिटिव्ह येत आहेत. तर त्यावर थोडंसं तुम्ही जनतेला काय संदेश देऊ शकता? फर्स्ट कोविडच्या वेव्ह मध्ये टेस्ट जाणे, स्मेल जाणे, लूज मोशन, बॉडी एक माइल्ड सिम्पटम्स होते आणि मेजॉरिटी सिम्पटम्स मध्ये पेशंटला कफिंग असायचं, चालताना दम लागणे, हाय ग्रेड टेम्परेचर, असे बेसिक जे फ्लू लाईक सिम्पटम्स आहेत तसे होते. त्यात ऍड ऑन फक्त टेस्ट स्मेल जाणे वगैरे ह्या गोष्टी नवीन होत्या. सेकंड वेव्ह मध्ये आपण जे बघतोय यात दोन गोष्टी आहेत. एक नंबर ऑफ पेशंट जास्त आहेत. आता आपण जे बघतो पूर्वी की एक पहिल्या लाटेमध्ये घरात एक पेशंट असेल त्याला क्वारंटाईन केलं तर बाकी लोक सेफ असेल. आता या लाटेत आपण बघतो की घरात एक कोविडचं पेशंट आहे, ऑलमोस्ट ऑल फॅमिली मेंबर्स आर अफेक्टेड. सर्वच मेंबर्सला फीवर येतोय आणि ऑलमोस्ट फॅमिलीतले सर्व मेंबर अफेक्ट होतात. दुसरं यामध्ये टेस्ट जाणे, स्मेल जाणे यापेक्षा तोंडाला कडूपणा येणे हे आता लोक प्रॉमिनंटली ओपीडीत सांगतात की तोंडाला कडूपणा जास्त येतोय. लोअर लिंब वीकनेस, पायाचं दुखणं, ह्या गोष्टी थोड्याशा या कोविडमध्ये नवीन आहे. आणि थोडं सिव्हिरिटी मध्ये गेलं तर हेमॅप्टॅक्सिसच्या केसेस या कोविडमध्ये जास्त दिसतात. खोकल्यातून रक्त पडणं हा सिम्पटम मागच्या कोविडमध्ये फार सिग्निफिकंट नव्हता, पण या कोविडमध्ये बरेचसे पेशंट ह्या गोष्टी सांगतात. हे सिम्पटम थोडेसे नवीन. लूज मोशन पण हा एक महत्वाचा सिम्पटम आहे, कारण की आम्ही जसे जेवढे पेशंट आमच्या ओपीडीला येतात त्यांनी लूज मोशन सांगितलं, एक हिस्ट्री ऑफ फीवर दिली, आरटीपीसीआर करून घेतलं तर पॉझिटिव्ह येत आहे. डेफिनेटली बरोबर. व्हायरल कॉम्प्लेक्स मध्ये आपण गेलो तर लूज मोशन्स आहे, मायल्जिया आहे, फीवर आहे, हे सर्व जे आपण रुटीन व्हायरल फीवर मध्ये बघतो हे यात पण आपल्याला सिम्पटम दिसतात. सर, आता सपोज आपण बघितलं की कोविडचं तुम्ही मला लक्षणं सांगितली. आता माझ्याकडे आपण एक XYZ उदाहरण घेऊ. माझ्या बाजूला एक व्यक्ती आहे, 40 years मेल आहे, त्यांनी मला ही लक्षणं सांगितली. आपण त्यांना सजेस्ट केलं हॉस्पिटलला जाऊन तुम्ही आता चाचण्या करा. तर डायरेक्टली आरटीपीसीआर करायला हवं का काही बेसिक इन्व्हेस्टिगेशन करून आरटीपीसीआर करायला हवं का आधी रॅपिड अँटीजन करायला हवी? जरा ह्याच्याबद्दल आपण थोडंसं आम्हाला सविस्तर माहिती द्या. कोविडसाठी स्पेसिफिक टेस्ट जर आपण म्हटलं तर आरटीपीसीआर ही इंडिकेटेड आहे. वेन देर इज सस्पिशन वी शुड गो फॉर आरटीपीसीआर. आरटीपीसीआरची सेन्सिटिव्हिटी चांगली आहे, पण जेव्हा आपण बल्क जेव्हा बघतोय की एखादं कंपनीज आहे, स्कूल आहे, यांचं आपल्याला स्क्रीनिंग करायचं, दॅट टाइम आरटी जे आपण म्हणतो रॅपिड अँटीजन तेव्हा इंडिकेटेड आहे. इफ इट्स पॉझिटिव्ह वी कन्सिडर पेशंट ॲज पॉझिटिव्ह. जर आरटी निगेटिव्ह आली तर वी ऍडवाइज देम टू डू आरटीपीसीआर. बेसिकली स्वॅब टेस्ट हीच जास्त सेन्सिटिव्ह आहे, ते आधी करायला हवी. त्यानंतरचे इन्व्हेस्टिगेशन जे आहे, ब्लड टेस्ट, ते सगळे सपोर्टिव्ह यात आहे. ब्लड इन्व्हेस्टिगेशन झाले, स्कॅन झाले, या गोष्टी नंतर येतात. प्रायमरी गो फॉर स्वॅब. सर, दोन गोष्टी असतात. अँटीजन टेस्ट पॉझिटिव्ह येते, आरटीपीसीआर निगेटिव्ह येते. अशा वेळेला पेशंटने काय करायला हवं?
जेव्हा आरटीपीसीआर निगेटिव्ह आहे, अँटीजेन जी आहे ते आपण सध्या किटवर करतो आहे. किटची सेन्सिटिव्हिटी, किटचं क्वालिटी, त्याची एक्सपायरी या पण त्यात बाकीचे क्रायटेरिया येतात. त्याच्यात एरर्स असू शकतात, कलेक्शन क्रायटेरिया असू शकतात. पण जेव्हा आरटीपीसीआर निगेटिव्ह आहे आणि तुम्हाला हाय इंडेक्स ऑफ सस्पिशन आहे की पेशंट सगळे कोविडचे बरोबर. सिम्पटम दिसत आहेत, तर एक करू शकतो की आपण अर्ली एचआरसीटी करू शकतो. एचआरसीटी मध्ये पण कोविड थोडं अर्ली पिकअप होतो. Sometimes we do CRP, CBC. CRP levels is on higher side, ESR is on higher side, lymphopenia CBC वर आहे, तर ते थोडे सपोर्टिव्ह डायग्नोसिस साठी येतात की वी शुड सस्पेक्ट कोविड. म्हणजे फक्त आरटीपीसीआर करून नाही चालणार. जर आरटीपीसीआर निगेटिव्ह आली आणि सिम्पटम्स असले तर आपण सपोर्टिव्ह टेस्ट करून त्याला आपण क्लिनिकली पेशंटला मॅनेज करायला हवं. बरोबर. बेसिकली फर्दर इन्व्हेस्टिगेशन करून. सर आता माझ्यासमोर असा एक प्रश्न आलाय एका रिलेटिव्हचा की माझ्या घरात एकाला कोविड पॉझिटिव्ह झालेला आहे. त्यांना क्वारंटाईन करताना मी किती दिवस क्वारंटाईन राहायचं का मी माझं रुटीन चालू ठेवायचं आणि मी माझी आरटीपीसीआर करून घ्यायची का? मला काही सिम्पटम नाहीयेत. बेसिकली जसं मी बोललो, फर्स्ट वेव्ह आणि सेकंड वेव्ह मध्ये जे आता मी ऑब्झर्व करतो की फॅमिली मेंबर एक अफेक्ट झाला, आपण त्यांना इमिजिएट होम क्वारंटाईन ऍडवाइस करतो. क्वारंटाईन झाल्यानंतर जर घरातल्या लोकांना सिम्पटम्स आले किंवा घरात कोणी अनकंट्रोल डायबेटिक पेशंट आहे, ओबीस पेशंट आहे, एज अबाउट 60 आहे, तर अशा लोकांचं अर्ली आरटीपीसीआर करून घेणं योग्य असतं की सिम्पटम्स त्यांना नंतर डेव्हलप होणार असेल किंवा त्याच्यात प्रोग्रेशन ऑफ डिसीज होणार असेल तर तिथं आपण अर्ली पिकअप करू शकतो. जर आपण असिम्प्टमॅटिक आहात, सिम्पटम्स काही नाही, घरात एक कोविड पेशंट पॉझिटिव्ह आहे, तोपर्यंत सिम्पटम्स येत नाही तोपर्यंत टेस्ट नाही केलं तरी हरकत नाही. डॉक्टर मिस्टर दिलीप चव्हाण रोटरी यांचा प्रश्न आहे, हाऊ लॉंग द व्हायरस सर्व्हाइव्स अच्छा. इन डिफरंट सिच्युएशन्स? सर्व्हायबिलिटी, आता व्हायरस आपण बोललो तर त्याची ऍक्टिव्हिटी आपण बघायला हवी. व्हायरस डेड आहेत की याला हा पण एक तिथूनच सुरुवात होते व्हायरसची. पण आता आपण जे बघतो की कोविडचे जे व्हायरसेस आहेत ते सरफेसवर राहतात. मोस्टली सरफेस कंटॅमिनेशन जास्त होतं. तो मोस्टली 24 अवर्सचा एक क्रायटेरिया आपण पकडतो की मोर दॅन 24 अवर्स जर तो एरिया सॅनिटाईज असेल किंवा 24 अवर्सच्या वरती तिथे नसेल तर तो वी कॅन सी की तिथे इन्फेक्टिव्हिटी नसावी. 24 तासाचा एक क्रायटेरिया आपण पकडा. सर म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की सपोज मी बाहेर जाऊन आलो, कोरोनाच्या पेशंटवर जाऊन आलो, तर हातावर, नाकावर किंवा वेगवेगळ्या सर्फेसेसवर तो व्हायरस किती काळ राहू शकतो आणि मग त्याला आपण म्हणजे हँडवॉश करून सॅनिटाईज एकदाच करून ते होणार आहे का? त्याचा उपयोग कसा होणार? जनरली जे आहे म्हटलं जातं की कोरोना व्हायरसच्या एका सरफेसवर 24 अवर्स पर्यंत इन्फेक्टिव्ह राहू शकतो. तर आपण जेव्हा कुठे पेशंटला भेटून येतो, बेसिकली पेशंटला भेटणे किंवा कोरोनाच्या पेशंटच्या जवळ जाणे आता सर्वांनी टाळावं बेसिकली, कारण आपण त्यात स्प्रेडर होतो आणि त्यातनं ते इन्फेक्शन पसरतं. पण एक जनरली 24 अवर्सचा क्रायटेरिया आपण पकडून सगळे. बरोबर. सर आपण आता बघितलं की कोविड पद्धती वेगवेगळ्या पद्धतीने कोविड हे होत आहे, म्हणजे डिफरंट सिम्पटम्स येत आहेत, लक्षणं आढळत आहेत. कोविड-1 वेगळा होता, कोविड-2 मध्ये मॉर्टॅलिटी जास्त आहे, कोविड-2 सिरियस पद्धतीने लोकांमध्ये आढळून आलेला आहे. लॉकडाऊन करतोच आहे आपण, पण तरीही फार काही त्याचा म्हणजे उपयोग होण्यापेक्षा जी काही आपल्याला मॉर्टॅलिटी मॉर्बिडिटी एक्सपेक्टेड आहे ती होतेच आहे. पण पॉझिटिव्ह संदेश हा पण आहे की बऱ्याचशा रुग्णांना आपण मृताच्या दारातून बाहेर काढून त्यांचा जीव वाचवलेला आहे. तर आपण जर डायग्नोसिस बघितलं, तुम्ही मला सिम्पटम सांगितले, तर थोडंसं आपण ट्रीटमेंट विषयी बोलूया जनरल पब्लिकसाठी. ओके, चालेल. ट्रीटमेंटचा पार्ट जो आहे कोविडचा, आता 2 प्रकारची ट्रीटमेंट आहे. ओपीडी बेसिसवर जी ट्रीटमेंट होते ती टॅब्लेट्सवर आहे. ओके. आणि दुसरी ट्रीटमेंट जी आपण आयपीडी पेशंटला किंवा ऍडमिट पेशंटसाठी करतो. बरोबर. ओपीडी बेसिसवरचं जे ट्रीटमेंट आहे त्याच्यात अँटीव्हायरल ड्रग्ज आपण वापरतो. काही पॅराविर सध्या अवेलेबल आहे. जर बिलो 18 एज आहे, प्रेग्नन्सी आहे किंवा लॅक्टेटिंग मदर आहे तर तिथे आपण ओसेल्टामिरचा वापर करतो आहोत. ओके. त्यानंतर थोडं त्याचबरोबर मल्टीव्हिटॅमिन आहे. डे 5 ला डे 6 ला जर सीटी स्कोर असेल पेशंटला तर आपण लोड स्टिरॉइड्स पण त्यात ऍड करतो. ओपीडी बेसिसवरचे ट्रीटमेंट आहे. त्यात ऍस्पिरिन किंवा अँटीकोअग्युलेशनचा रोल आहे. 1 मंथ आपण ते ऍडवाइस करतो जर पेशंटला सीटी स्कॅनवर स्कोर असेल तर किंवा सीटी इन्व्हॉल्वमेंट असेल तर. आयपीडी पेशंट्स मध्ये जे आहे अँटीव्हायरल इंजेक्टेबल्स आहेत, अँटीकोअग्युलंट एजंट आहेत, त्याबरोबर लोड स्टिरॉइड्स आपण ऍडवाइस करत आहोत आणि त्याबरोबर हायड्रेशन. दोघं ट्रीटमेंटमध्ये बेसिक पार्ट जो आहे तो काउन्सिलिंग.
कारण जसं पेशंटचा रिपोर्ट कोविड पॉझिटिव्ह येतो त्यात पेशंट जास्त अफेक्ट होतो. स्ट्रेस लेवल पेशंटची प्रचंड असते. तिथे त्याला बेसिकली ट्रीटमेंट स्टार्ट करण्याआधी त्यांना काउन्सिल करणं खूप गरजेचं आहे. आपण विशेष एक 5-10 मिनिट ओपीला पेशंटला देऊन व्यवस्थित त्याचा काउन्सिल करतो की रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे, घाबरू नका. इट्स अ रुटीन व्हायरल इन्फेक्शन, तुम्हाला त्याचे काही कॉम्प्लिकेशन नाही. कोविड झाला म्हणजे तुम्ही सिरियस व्हालच असंही नाही. तर तुम्ही तुमच्या डाएटकडे लक्ष द्या बिकॉज युअर इम्युनिटी प्लेज अ बिग रोल. इम्युनिटी प्लेज इम्पॉर्टंट. यात बेसिकली टेस्ट स्मेल गेलेली असते, कडूपणा असतो, त्यामुळे पेशंटचा डाएट ऑलरेडी कमी असतो. तर त्याला डाएट रिलेटेड आम्ही सांगतो की जेवण नसेल तर तुम्ही ज्युसेस लिक्विड इनटेक वाढवा, तुमची इम्युनिटी वाढवा. आणि त्याबरोबर मेडिसिनचा सपोर्टिव्ह रोल आहे. जे मेडिसिन्स आपण देतो आहे देट इज ऑन सपोर्टिव्ह रोल. देर इज नो मेडिसिन विच इज ट्रीटिंग कोविड, बट वी आर ट्रीटिंग द कोविड कॉम्प्लिकेशन. ते त्यांना व्यवस्थित काउन्सिल केलं की पेशंट भीती आधी कमी करणं गरजेचं आहे, त्याबरोबर मेडिसिन सर्व. सर, प्राध्यापक अशोक पगारिया हे पुण्याहून आपल्याबरोबर जॉईन आहेत आणि त्यांनी हा प्रश्न विचारलाय की मुलांच्या संरक्षणासाठी खरंच प्रिकॉशन्स घेणं सिरियस आहे का? प्रिकॉशन्स घेणं म्हणजे कसं आहे की आधी होतं की एज ग्रुप बिलो 40 वॉज सेफ इन फर्स्ट कोविड, की ठीक आहे फार काही यंग लोकांमध्ये कॉम्प्लिकेशन होत नाही. जेव्हा आता सेकंड वेव्ह मध्ये अफेक्ट व्हायला लागलं तर नाव वी आर इन पॅनिक मोड की यंग लोकांना आता मॉर्टॅलिटी वाढली. कुड बी इन थर्ड वेव्ह जर लहान मुलं अफेक्ट झाले तर ते एक प्रेडिक्ट करण्यापेक्षा काळजी घेणं ऑलवेज बेटर. म्हणजे प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर हे आपण म्हणतो तसं. सर, आणि लहान मुलांमध्ये असं पण आढळलंय की म्हणजे वयोमानाने मोठी असलेल्या लोकांपेक्षा जर लहान मुलांना कोरोना झाला तर तो डेडली प्रकारात होतो, त्याचे कॉम्प्लिकेशन्स फार जास्त होऊ शकतात. म्हणून आपण मुलांची काळजी तर घ्यायलाच हवी. कारण की आता आपल्याकडे मुलांसाठी ह्या ऍट धिस स्टेज आपल्याकडे वॅक्सिन नाहीये, ट्रायल चालू आहेत. मुलांसाठी जर वॅक्सिन झाले तर कदाचित त्यांच्या पण डिझीजचं स्वरूप माइल्ड प्रकारे होऊ शकतो. वॅक्सिन घेतलेले व्यक्ती आणि वॅक्सिन न घेतलेल्या व्यक्तींमध्ये कोरोनाचे काय फरक आहे? आता बरेचसे पेशंट आमच्याकडे ओपीडीला येत आहेत, फर्स्ट डोस वॅक्सिन झालेला आहे आणि त्यानंतर त्यांना कोविड सिम्पटम्स येत आहेत. आणि जे लोक आहेत की त्यांचं वॅक्सिनेशन झालेलं नाही, पण इन अवर ऑब्झर्वेशन ज्यांनी वॅक्सिन घेतले त्यांना कोविडचे सिम्पटम्स कमी येत आहेत. आणि त्यांचा जो सिरियसनेस आहे म्हणजे सिटी स्कोर आहे पेशंटचा फर्स्ट कोविड नंतर 12-16 सिटी स्कोर घेऊन पण पेशंट आमच्याकडे येतात. पण आय हॅव नॉट सीन मॉर्टॅलिटी आफ्टर फर्स्ट डोस. मॉर्टॅलिटी बेनिफिट डेफिनेटली आहे आणि त्यांचा जो सिरियसनेस ऑफ इलनेस आहे तो बऱ्यापैकी कमी दिसतो. दोज हू हॅव रिसीव्ड वॅक्सिन. वॅक्सिनचा डेफिनेटली थोडं प्रोटेक्टिव्ह रोल आहे आहे. म्हणजे वॅक्सिन घेऊन पण कोरोना होऊ शकतो, पण तो माइल्ड स्वरूपात होतो, त्याची लक्षणं कमी प्रमाणात आढळतात आणि अशा पेशंटला आपण होम आयसोलेशन किंवा घरी क्वारंटाईन करून त्यांना बरं करू शकतो. प्रत्येक पेशंटला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायची गरज पडत नाही, म्हणून हा वॅक्सिनचा फायदा आहे. बरोबर? ओके सर, इथे एक गणेश चिंचोले सर विचारतायत, कॅन्सर पेशंटला आपण वॅक्सिन देऊ शकतो का? डेफिनेटली. कॅन्सर पेशंट, हाय रिस्क पेशंट, डायबिटिक पेशंट, दोज आर अंडरवेंट बायपास, CAB, बायपास, एंजिओप्लास्टी, क्रोनिक इलनेस, हे सगळे लोक आहेत की बेसिकली त्यांनीच आधी वॅक्सिन घ्यायला हवं. म्हणजे कोमॉर्बिड पेशंटनी तर आधी जाऊन वॅक्सिन घ्यावं, कारण की त्यांच्यामध्ये जास्त प्रकारे आपल्याला प्रोटेक्शन मिळणार आहे. पोस्ट वॅक्सिन जर फीवर आला तर लोक घाबरतात की मला वॅक्सिनमुळे आता कोविड झालाय. बरेचसे असे फोन येतात की बघ तू सांगितलं म्हणून वॅक्सिन घेतलं, वॅक्सिनमुळे मला आता फीवर आलाय, आता मला कोरोना झालाय, माझी टेस्टच गेली आहे, तू उगाचच मला वॅक्सिन घ्यायला सांगितलं. पोस्ट वॅक्सिनेशन जे फीवर येत आहेत हे ते पण बरेचसे कॉमन आहे. पण आता असं आहे की जेव्हा आपण वॅक्सिन घ्यायला जातो आपण कोविड टेस्ट करून मग वॅक्सिन घ्यायला जात नाही. बेसिकली पेशंट असिम्प्टोमॅटिक असतो, माइल्ड कोविडचे त्याला लागण असेल पेशंट तेव्हा वॅक्सिन घेतो आणि इट बिकम्स अ कोइन्सिडन्स की त्यांनी वॅक्सिन घेतलं आणि नंतर पेशंटला फीवर सुरू झाला, 6-7 दिवस ताप कमी नाही झाला, पेशंटला कोरोना झाला, पेशंट ब्लेम करतो की वॅक्सिनमुळे मला कोरोना झाला. एक्झॅक्टली. बेसिकली एका वायल मध्ये 10 डोसेस जेव्हा जातात तर एकाला कोरोना झाला तर त्या 10च्या 10 लोकांना कोरोना व्हायला हवा, तसं होतं. त्यामुळे ते एक आपलं डिफेंड करते वॅक्सिनला की वॅक्सिन इंड्यूस कोरोना अशी काही कन्सेप्ट आपण नाही म्हणून. आपल्या प्रतिकार शक्तीवर असतं. फीवर येणं ही एक ते व्हायरस ऍक्ट करतंय बॉडीमध्ये, अँटीबॉडीज तयार करतंय, त्याच्यामुळे आपल्याला फीवर येऊ शकतं आणि त्याच्यासाठी आपण म्हणतोच की वॅक्सिन घेतल्यावर पॅरासिटामॉलची गोळी तुम्ही घेत चला. दॅट इज नॉट रिलेटेड टू कोरोना. तर जनश्रोते हो, तुम्हाला कळलं असेल की वॅक्सिन घेऊन कोरोना होत नाही, वॅक्सिन घेतल्यावर कोरोना होऊ शकतो, पण तो एक माइल्ड पद्धतीने किंवा माइल्ड स्वरूपात होतो, वॅक्सिनमुळे कोरोना होत नाही. सर, कोरोना पहिला डोस घेतलाय वॅक्सिनचा, नंतर मला कोरोना झालाय,
मग आता मी दुसरा डोस कधी घ्यायचा? सेकंड डोस ऑनसेट ऑफ इलनेस पासून 45 डेज, म्हणजे तुम्हाला आता कोरोना झाला आहे, 40 डेजचा हा. तुमचा क्वारंटाईन पिरियड कंप्लीट झाला आहे. बरोबर. आफ्टर 40 डेज वी सेट द पेशंट इज रिकवर्ड. त्यानंतर 30 दिवसांनी म्हणजे आफ्टर 1 मंथ ऑफ रिकव्हरी. ओके, 1 मंथ ऑफ रिकव्हरी. सो इट इज नॉट की 28 डेज ऑफ स्टार्ट RT-PCR पॉझिटिव्ह, करेक्ट? आफ्टर 45 डेज ऑफ ऑनसेट. 45 डेज. ओके. ओके सर, सिटी स्कोर आणि सिटी व्हॅल्यू जी जनरल पब्लिक मध्ये फार प्रमाणात त्याच्याबद्दल गैरसमज आहे. फोन करतात, मग कदाचित तुम्हालाही येत असतील फोन, आम्हालाही फोन येतात, मॅडम सिटी व्हॅल्यू 2 आहे ना, काहीच प्रॉब्लेम नाहीये. मॅडम सिटी स्कोर 0 आहे, आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही, आम्ही घरीच राहतो. सिटी व्हॅल्यू 2 आहे हे त्यांना सांगायचं की अरे बाबा हे जास्त इन्फेक्टिव्ह आहे, किंवा सिटी स्कोर आणि सिटी व्हॅल्यू मध्ये काय फरक आहे हे आपण सांगूयात. कारण की आजकाल काय झालंय सर, भीतीपोटी जनता उठते आणि डिरेक्टली सिटी स्कॅन करायला जाते. मग तो स्कोर बघतात, मग RT-PCR करतात आणि त्यांना ते सिटी व्हॅल्यू आणि सिटी स्कोरचा डिफरन्स माहित नसतो. ते कुठल्या तरी पॅनिक मोडमध्ये जातात आणि अँझायटीने अजून त्यात ब्रेथलेस होतात, जो सॅच्युरेशन ड्रॉप होतं. हे म्हणजे रुटीनली बघण्यात आलेली गोष्ट आहे. आता यात हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे, कारण सिटी RT-PCR ची सिटी व्हॅल्यू आणि HRCT चा स्कोर या दोन गोष्टी फार कन्फ्युजिंग आहे. दोघांचं प्रोनाउन्सिएशन सारखं असल्यामुळे लोकांना कन्फ्युजन सर्वात जास्त आहे. RT-PCR जे आहे, RT-PCR ही टेस्ट फक्त तुम्हाला कोविड पॉझिटिव्ह आहात की निगेटिव्ह एवढ्यासाठीच आपण वापरायला हवी. त्यात माझा स्कोर 12 आहे, तुमचा स्कोर 30 आहे. हे लोकांमध्ये जे पसरले की स्कोर कमी आहे म्हणजे माझी सिव्हिरिटी जास्त, इन्फेक्शन कमी आहे. हा. पण जे आम्ही क्लिनिकली बघतो की लो स्कोरचे लोकही सिरियस होत आहेत, हाय स्कोरचे पेशंट पण सिटी व्हॅल्यू ऍज कुठे क्लिनिकली मॅच होत नाही. म्हणून आम्ही सांगतो की RT-PCR चा रिपोर्ट हा फक्त तुम्ही पॉझिटिव्ह आहे किंवा निगेटिव्ह आहे यासाठीच वापरा, त्याच्या व्हॅल्यूज कडे लक्ष देण्याची गरज नाही. त्याच्यासाठी तज्ञ डॉक्टर बसलेले आहेत, ते तुम्हाला सल्ला देतील. तुमचा रिपोर्ट घ्या, तुमच्या फॅमिली फिजिशियन किंवा तज्ञ डॉक्टरांकडे जा, त्यांच्याकडून तो रिपोर्ट समजावून घ्या आणि मगच तुम्ही पुढची वाटचाल किंवा ट्रीटमेंट करा. सर, अजून एक प्रश्न आपल्याकडे आहे डॉक्टर जावेद गुलाम. त्यांनी सांगितलंय की सर तुम्ही फार छान काम करतायत कोरोनामध्ये, ते आम्ही सुद्धा बघतोय की तुम्ही मागच्या 1 वर्षापासून 100,000हून अधिक IPD पेशंट्स आणि हजारोंमध्ये OPD पेशंट्स बघतायत. तर त्यांचं आपल्याला इथे म्हणणं आहे की डेक्झामेथाझोन आपण कधी चालू करायचं आणि ब्युडेकॉट इनहेलरचं काय रोल आहे? अच्छा, बेसिकली कोविड जे आहे, आता कोविड मध्ये जे सिटी व्हॅल्यू किंवा लंग इन्व्हॉल्वमेंट आपण बघतो, दॅट इज द इन्फ्लेमेटरी प्रोसेस, दॅट इज नॉट इन्फेक्शन, दॅट इज बेसिकली इन्फ्लेमेशन. तर जेव्हा आपण इन्फ्लेमेशन ट्रीट करतो तर इनहेलेशन स्टिरॉइड्स किंवा इंजेक्टेबल स्टिरॉइडचा रोल आपण पूर्वी बघत आलो की एनी इन्फ्लेमेशन स्टिरॉइड वर्क नाईसली. फक्त त्याचे डोसेस किती द्यायचे, कुठे ते वापरायचं, कुठल्या ग्रुपमध्ये वापरायचं, हे फक्त आपल्याला त्याचं जजमेंट घ्यावं लागतं. म्हणजे मग त्याचे काही तुमचे गाईडलाईन्स फिक्स नाही, इट डिपेंड्स ऑन पेशंट टू पेशंट. पेशंट टू पेशंट वर आहे. बेसिकली डायबिटिक पेशंट आहेत, हाय रिस्क पेशंट आहेत, जसं आपण स्टिरॉइडचा डोस रिस्ट्रिक्ट करतो तिथे आपण कमी डोस मध्ये वापरतो. डेक्झा ऑल्सो वर्क्स एनी स्टिरॉइड इन कोविड इफ गिवन इट ॲट ॲडिक्वेट क्वांटिटी अँड प्रॉपर टायमिंग इट वर्क्स. मिस्टर जोंधळे म्हणतायत सर की वॅक्सिनेशन झाल्यावर किंवा इन्फेक्ट झाल्यावर कोरोना नंतर रिइन्फेक्ट झालो आपण, म्हणजे कोरोना झाला, बरी झाले, घरी गेले, सेकंड टाइम जर कोरोना झाला तर सिव्हिरिटी काय असते आणि त्याच्यासाठी काय करायला हवं? जे आपण बघतो की सेकंड एकदा कोविड पेशंट आहे त्याला सेकंड टाइम कोविड होण्याचे चान्सेस असे जे आम्ही बघतो नंबर इज व्हेरी फ्यू, आणि झाल्यानंतर व्हेरी फ्यू, आणि झाल्यानंतर त्याची सिव्हिरिटी अतिशय माइल्ड असते. ओके, हो, तर त्यामुळे त्याच्यात पॅनिक होण्याची गरज नाही. पोस्ट वॅक्सिनेशन कोविड आपण बघतो की त्याची सिव्हिरिटी फार माइल्ड आहे, सो त्याला फार काही काळजी. सर, म्हणजे आता कोविड झालेला आहे तर अँटीबॉडीज ऑलरेडी तयार झालेले असतात, म्हणून सेकंड टाइम झाला की दोज अँटीबॉडीज विल फाईट. मग तसाच एक प्रश्न तुमच्यासाठी आहे डॉक्टर राहुल सोनवणी यांच्याकडून की सर अँटीबॉडी टायटर कोविड झाल्यावर किती दिवसांनी करायचं आणि अँटीबॉडी टायटर किती पाहिजे की तुम्हाला प्लाझ्मा डोनेशन करता येऊ शकतं? अँटीबॉडी टायटर जे आहे 15 डेज पोस्ट कोविड आपण करू शकतो. कोविडच्या रिकव्हरी नंतर 15 डेज यू कॅन गो फॉर अँटीबॉडी टायटर, आणि अँटीबॉडी टायटर इज अबाउट 250 यू कॅन गो फॉर प्लाझ्मा डोनेशन. अबाउट 250. तर श्रोते हो, तुम्हाला जर कोविड झालेलं असेल आणि रक्तदान करू शकत नसाल तर तुमचं नाव प्लाझ्मा थेरपी किंवा प्लाझ्मा डोनेशन ड्राईव्ह मध्ये द्या.
तुमचं कोविड प्लाझ्माचा जे देण्यासाठी अँटीबॉडी टायटर लागतो तो अबव 250 लागतो. मग तुम्ही जिथे ब्लड बँकेत जाल तिथे तुमचं टायटर केलं जाईल आणि तुमचा प्लाझ्मा कुठल्या तरी कोरोना योद्धाला नक्कीच उपयोगी पडेल. यासाठी आपण आपली नावं प्लाझ्मा ड्राईव्ह या डोनेशनला नक्कीच द्यावी, कारण की कोरोना झाल्यावर आपण ब्लड तर काही देऊ शकत नाही, मग निदान प्लाझ्मा देऊन तरी आपण लोकांचा जीव वाचवायला हवा. सर, ब्लड डोनेशन करायचं असेल तर प्लाझ्मा नंतर किती दिवसांनी करू शकतो? ब्लड डोनेशन आफ्टर प्लाझ्मा. हा, Plasma donation we can do every 15 days if a patient is COVID positive. ओके, हा. वाव. जर आपण डोनेट करायचं आहे प्लाझ्मा, सो आय हॅव गिवन पोस्ट कोविड पोस्ट वॅक्सिनेशन 42 days पोस्ट कोविड आफ्टर 1 month आणि आफ्टर एव्हरी 15 days यू कॅन गो फॉर प्लाझ्मा डोनेशन. व्हेरी गुड. हाऊ मेनी डेज ते टायटरवर बघून ठरवणार आपण? हाऊ मेनी आफ्टर एव्हरी 15 days? नाही, 2 to 3 times what I have discussed with pathologists, 2 to 3 times they are collecting. Further studies I'm not sure. ओके, 2 to 3 times at least we can give. ओके सर, ब्लड कधी द्यायचं कोविड झालेलं असेल तर? ब्लड डोनेशन आय मीन टू से. डोनेशन क्रायटेरिया जे मी डिस्कस केले पॅथॉलॉजिस्ट, ते आर सेइंग की 42 days इज अ क्रायटेरिया पोस्ट कोविड. ओके. आफ्टर 42 days we can collect it. ओके. सर, युट्यूब व फेसबुक वरील तत्वज्ञानांना आपण काय सल्ला देणार असं विचारलंय अनिकेत आहिरे यांनी. अच्छा, आता तत्वज्ञानी लोकांना सल्ला देण्याची गरज नसते. आता आपण त्यातनं काय घ्यायचं, आपण त्यातनं आपले जे सोर्सेस आहे, जे लोक आपल्याला सल्ला देत आहेत त्याचं ऑथेंटिसिटी किती आपण बघावी. जर ते आपल्याला पटलं तर पुढे फॉरवर्ड करावं, अदरवाईज त्याचं जास्त प्रोपगंडा न करावं, हे कोणीच करू शकतो. पोस्ट कोविड आजारात मेंदूवरती नियंत्रण राहत नाही असे घडते का? बाय मिस्टर अनिल देवरे. याचा स्टडी ऍज सच नाहीये, पण जे आम्ही ओपीडी मध्ये ऑब्झर्व करतो वगैरे की पोस्ट कोविड क्वारंटाईन पिरियड नंतर पेशंटचे फॅमिली मेंबर्स कंप्लेंट करतात की सर यांची चिडचिड जरा वाढली आहे, यांच्या वागण्यात थोडासा बदल झालेला आहे. इट लास्ट फॉर 15 days, 15 दिवसानंतर पेशंट परत कम्स टू नॉर्मल. पण इट कुड बी की क्वारंटाईन पिरियड जो आहे तो मोठा असतो, 14 दिवसाचा. पेशंट त्यात क्वारंटाईन असतो, एकटा असतो. डिप्रेसिव्ह सिम्पटम्स आम्ही बरेच ऑब्झर्व करतो की पेशंट इज इन डिप्रेशन, की तेवढा क्वारंटाईन पिरियड मध्ये तो एकटा असतो, ते फॅमिलीचं इन्व्हॉल्वमेंट नसते. तर त्यामुळे पोस्ट कोविड जे त्यांचं जे आहे की पेशंटचं बिहेव्हिअरल चेंजेस ऑब्झर्व केलेले आहेत, पण दे आर लास्ट फॉर फ्यू डेज अँड इट कम बॅक टू नॉर्मल. ओके. एक प्रश्न असाच आहे, आय थिंक आय कॅन आन्सर दॅट. भूमी देवरेंनी विचारलं आहे की वॅक्सिन घेतलं. हॅलो डॉक्टर सारिका. हा, थोडा ना तुझा आवाज ब्रेक होतोय, तर स्पीकर आहे तो थोडासा लांब पकड. आणि प्रसाद सर, तुमचा आवाज खूप कमी येतोय वरती, तर तुम्ही थोडेसे लाऊड व्हा. ओके ओके. हॅलो हॅलो, क्लिअर आहे का? येस, नाव क्लिअर. हॅलो. ओके ओके सर, तुमचं क्लिअर आहे. ओके. तर प्रसाद सर, भूमी देवरांचा प्रश्न आहे की मी वॅक्सिन घेतलंय, आता मी क्वारंटाईन होऊ का? तर माझं असं म्हणणं आहे की वॅक्सिन घेतल्यावर क्वारंटाईन व्हायची काही गरज नाहीये. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपण घेऊया सर. हर्षद येवला, म्युकरमायकोसिस, त्याच्यावर आपण जाणारच आहोत, पण आलाय प्रश्न तर आपण जस्ट घेऊया. म्युकरमायकोसिस कोणाला होऊ शकतो आणि त्यासाठी आपण काय केले पाहिजे? ओके. आता सर्वात जास्त कोविड नंतर पोस्ट कोविड म्युकरमायकोसिस ही आता सध्या काळजीचा विषय आहे. म्युकरमायकोसिस इज अ फंगल इन्फेक्शन. आता हे होण्याचे कारण म्हणजे जे आम्ही बघतो आहोत की अनकंट्रोल डायबेटिक पेशंट जे आहेत, इम्युनो कॉम्प्रोमाइज पेशंट जे आहेत, किंवा लॉंग टर्म ओटो थेरपीवर जे पेशंट होते, अदरवाईज जे पेशंट लॉंग टर्म स्टिरॉइड्सवर होते, अशा केसेसमध्ये म्युकरमायकोसिसचं प्रमाण जास्त दिसतं. ते न होण्यासाठी जे आहे आपलं शुगर कंट्रोल, आपण टाईट शुगर कंट्रोल ठेवणे. जे आयपीडी पेशंट आहोत, आपण घरी जेव्हा आहोत तेव्हा आपण नेझल जे स्टीम इनहेलेशन, गार्गल्स वगैरे आपण जे लोकांना ऍडवाइस करतो, या गोष्टी मेटिक्युलसली करायला हव्या. ओरल हायजीन मेंटेन करायला हवं. आयपीडी पेशंट्स मध्ये आम्ही ऍडवाइस करतो की लोकांचे जे आहे शुगर कंट्रोल व्यवस्थित ठेवणे. स्टिरॉइडचे डोसेस जिथे इंडिकेटेड आहे तेवढेच वापरणे, लो डोस स्टिरॉइड्स वापरणे. आणि त्यानंतर जे रुटीनली आता प्रॅक्टिस हॉस्पिटलला फॉलो होत आहे की स्टराईल वॉटर ह्युमिडिफायर मध्ये वापरणे, ट्युबिंग जे आहे ओटो ट्युबिंग डेली बदलणे, या गोष्टी आता सगळ्याच हॉस्पिटलमध्ये रुटीनली फॉलो होत आहे. या गोष्टी करायला हव्या. सर, म्युकरमायकोसिस म्हणजे ऍक्च्युअली जे म्हणतात ब्लॅक फंगस, बरोबर.
आता सध्या पोस्ट कोविड म्हणजे कोविडचं तर आपल्याकडे सध्या वाढलेलंच आहे. कोविडची सिव्हिरिटी आहे, मॉर्बिडिटी आहे, कोविडचे कॉम्प्लिकेशन्स पण आपण खूप बघतोय. पण पोस्ट कोविडमध्ये म्युकरमायकोसिस खूप आढळण्यात आलेलं आहे. म्हणजे जनरल सामान्य जनतेसाठी सांगायचं झालं तर ब्लॅक फंगस किंवा तोंडाला बुरशी येणे, नाकाला बुरशी येणे, एका साईडचं डोकं दुखतं, एखादा डोळा सुजतो. तर अशा वेळा लोकांनी त्याच्याकडे दुर्लक्ष न करता त्वरित आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. आणि त्याची लक्षणं तर मी सांगितलेली आहेत. ह्याच्या पलीकडे तुम्हाला म्युकरमायकोसिससाठी काय काळजी घ्यावी, म्हणजे प्रिव्हेन्शन काही आहे का? आणि नसेल तर अर्ली ट्रीटमेंटसाठी आपण काय करायला हवं? बेसिकली म्युकरमायकोसिसचे जे सिम्पटम्स आपण सांगितले ना, की पोस्ट कोविड पेशंटमध्ये नेझल ब्लॉकेटच्या कंप्लेंट्स लोक आता युनिलॅटरल हेडेक, काही टोसिस असतं, त्यांना फेशियल स्वेलिंग असतं. बेसिकली फेशियल सिम्पटम्स लोक जास्त दाखवतात. त्यामध्ये आपण बघतो की जर आपल्याला हाय क्लिनिकल सस्पिशन असेल की पेशंट डायबेटिक किंवा पोस्ट कोविड आहे आणि हे पेशंटला फीवर परत येतो आहे डिस्चार्ज नंतर आणि सिम्पटम दिसतात, तर वी गो फॉर CTPNS. त्यांना आपण ऍडवाइस करतो की चेहऱ्याचा CT स्कॅन करायचा, त्याला थोडंसं अर्ली म्युकरमायकोसिस पिकअप होतं. इफ देर इज सस्पिशन देन विजिट युअर ENT सर्जन, दे टेक अ बायोप्सी, त्याचा फंगल माउंट, त्याचा केवश माउंट करून त्याला डायग्नोज होतं. डायग्नोज झाल्यानंतर वी हॅव ट्रीटमेंट ऑप्शन्स. Either they go for minimum endoscopic surgery. Amphotericin B ची injectable ची option आहे, which we use for 14 days. एक्सक्यूज मी सर. हॅलो. प्रसाद सर, हो. थोडंसं लाऊड ह्याच्यात बोलाल का? ओके. थोडं व्हॉल्यूम तुमचं लाऊड ठेवा. ओके. ठीक आहे. हा सर, पहिला डोस कोविशिल्डचा घेतलाय, येस. सेकंड डोस अवेलेबल नाही आहे, तर ओके. आम्ही कोवॅक्सिन घेऊ शकतो का, असा प्रश्न आलाय. मग आम्ही प्रभाकर कारे यांचा कोविशिल्ड घेतलेला आहे, आता अवेलेबल नाहीये सेकंड डोस साठी, मग मी सेकंड डोस मध्ये कोवॅक्सिन घेऊ शकते का? बेसिकली व्हॉट आय डिस्कस विथ जे एक्सपर्ट्स की वॅक्सिनच्या बाबतीत, की दे रिकमेंड की सेम वॅक्सिन यू शुड टेक अबाउट विथ कोवॅक्सिन अँड कोविशिल्ड. फर्स्ट डोस ऑफ कोविशिल्ड, सेकंड ऑप्शन हा नको घ्यायला. बेसिकली दिस यू शुड वेट फॉर कोविशिल्ड. लहान मुलांना व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन झिंक असे किती दिवस द्यावे, म्हणजे ह्या वातावरणात ते राहणार आहेत, आपल्याला कोरोनाचं लाईफ स्पॅन माहित नाहीये, हे आता थर्ड वेव्हच्या आपण गप्पा गोष्टी करतोय, पुढची वेव्ह लहान मुलांमध्ये येणार आहे असं जनरलाइज्ड प्रेडिक्शन केलेलं आहे आपल्या तज्ञ लोकांनी. तर मग त्या मुलांना झिंक, व्हिटॅमिन सी असं द्यावं का, आणि दिलं तर किती दिवस द्यावं? बेसिकली मी जे आधी बोललो की कोविड मध्ये किंवा कोविड न होण्यासाठी युअर इम्युनिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर बेसिकली डिपेंडिंग ऑन व्हिटॅमिन सी, झिंक वगैरे तुम्ही मुलांच्या डाएटमध्ये सिट्रस फ्रुट्स वाढवा. दूध वगैरे घेत असेल मुलांना कॅल्शियम जे नॅचरल फॉर्म मध्ये देऊ शकतो ते वाढवा. त्यांच्या डायटरी मॉडिफिकेशन इज मोर इम्पॉर्टंट, कारण व्हिटॅमिन त्याचा कोविड हा लॉंग टर्म जर राहिला तर वी कॅन गिव्ह फॉर इयर व्हिटॅमिन सी रोजच मुलं घेतायत आणि झिंक घेतायत. तर बेसिकली डाएटमध्ये मॉडिफिकेशन करून या गोष्टी नॅचरल डाएट मध्ये दिल्या तर इट विल बी बेटर. इट विल बी बेटर. सर, सध्या वॅक्सिनचं बऱ्यापैकी शॉर्टेज आहे. लोकांनी फर्स्ट डोस घेतलेला आहे, आधी आपण सेकंड डोस 28 डेज नंतर सांगत होतो, मग त्यांनी सांगितलं की 8 वीक्स टू 12 वीक्स मध्ये घ्यायला पाहिजे. तर काही अशी लोक आहेत की ज्यांना फर्स्ट डोस घेऊन ऑलरेडी 3 मंथ्स म्हणजे 12 वीक्स उलटून गेलेले आहेत, तर त्यांनी मग सेकंड डोस जेव्हा येईल तेव्हा घ्यायचा आहे का, दॅट शुड बी कन्सिडर्ड ऍज दी फर्स्ट डोस? हा, आफ्टर 45 डेज आता वॅक्सिनच्या बाबतीत गाईडलाईन्स आहेत ना, ते आता बिकॉज ऑफ शॉर्टेज कदाचित गाईडलाईन्स मध्ये थोडे मॉडिफिकेशन त्यांच्याकडनं येतील. येतील आणि कुड बी मग अँटीबॉडी टायटर चेक करून मग सेकंड डोस रिकमेंड होऊ शकतो. अदरवाइज रिव्हॅक्सिनेशन ऑप्शन देऊ शकतात. ओके. सर, डॉक्टर कनोर मालेगाव यांनी विचारलंय, कोरोना आजाराची तीव्रता, भीती, चिंता आणि भविष्य यामुळे वाढतो, हा तीव्रता कमी करण्यासाठी काय करता येईल? म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की भीती आहे, चिंता आहे, तीव्रता आहे, कामामध्ये लक्ष लागत नाहीये. आता ही भीतीच आहे. बेसिकली मला असं म्हणायचंय पर्सनली की कोरोना इज अ मेंटल गेम. तो होतो आपल्याला फिजिकली, पण जितकं मेंटली तुम्ही स्ट्रॉंगली फाईट कराल, तुम्ही लवकरात लवकर त्या आजारातून बाहेर येऊ शकतात. बरोबर? तर त्या संदर्भात तुम्ही काही बोलू इच्छिता? कोरोनाचं मी जसं आधी बोललो की कोरोना जो आहे त्याचा भीती लोकांमध्ये जास्त आहे. इट बिहेव्स लाईक अ फ्लू. आता आधी फ्लू होत होते, मोठे आजार डेंग्यू पण मागे आपण फेस केले, स्वाईन फ्लू आपण फेस केले. आता वन ऑफ दॅट इज कोविड. कोविडचं फक्त आहे की रिकव्हरी रेट पण आपण बघितला तर दॅट इज गुड रिकव्हरी रेट.
फक्त आपण की काही सोशल मीडिया झालं किंवा न्यूज मध्ये थोडं निगेटिव्ह गोष्टी ऐकून पॅनिक जास्त होतं. पॉझिटिव्ह राहणं इज ऑलवेज अ गुड थिंग. की तुम्ही पॉझिटिव्ह विचार करा, पॉझिटिव्ह राहा, रिकव्हर झालेल्या लोकांकडे बघा. मॉर्टॅलिटी प्रत्येक आजारामध्ये असते, प्रत्येक ठिकाणी असते. ती हायलाइट करण्याऐवजी त्याच्यातनं जे पॉझिटिव्ह गोष्टी घेता येतील ते घ्यायला पाहिजे. आणि मोस्ट ऑफ द पीपल विल सी की जे पॉझिटिव्ह राहतात त्यांची रिकव्हरी पण चांगली आहे, कॉम्प्लिकेशन कमी आहे. आणि तसं पॅनिक होण्यासारखं बेसिकली आजारात काही नाही. सर, तुमच्यासाठी वैयक्तिक प्रश्न आहे अनिल देवरे यांच्याकडून सटाण्याहून. ते म्हणतायत कोरोनावरील थंदार किलर आहे. तो आमच्या कळवण सटाणा परिसरात देवदूत आहेत. कामाची आवड व वेळ खूप देतात. म्हणजे तुम्ही जातात वाटतं तिकडे आणि तुम्ही त्यांना सेवा देतो. तर त्याबद्दल तर खरंच तुमचा आभार आणि धन्यवाद आहे. आपण केलेल्या ह्या पॉझिटिव्ह कामाचंही लोकांना कळायला हवं की अशा परिस्थितीत आपण आपले हॉस्पिटल्स, नाशिकचे तुमचे 2 हॉस्पिटल सोडून तुम्ही सटाणा अशा गावी जाऊन पण लोकांना सेवा देतायत आणि त्यांचे ओपीडी म्हणा, आयपीडी बेसिसवर ट्रीटमेंट करतायत. ओके सर, पुढच्या आपण प्रश्नाकडे वळूया. म्युकरमायकोसिस तुम्ही त्याच्याबद्दल मला सांगितलं, तुम्ही मला कॉम्प्लिकेशन्स बद्दल सांगितलं, आपण बेसिक इन्व्हेस्टिगेशन बघितले, क्वारंटाईन. बरं, आता मग सर क्वारंटाईन आहे घरी, तर क्वारंटाईनसाठी फिजिशियनने दिलेल्या ट्रीटमेंटला घेणं योग्य आहे का पेशंटने जाऊन डिरेक्टली मेडिकल वरून क्वारंटाईन किट असं एक नावाचं मिळतंय सर सध्या? हो. हा, त्याच्याबद्दल जरा आपल्या जनतेचं आपण जागृत हे करावं. बेसिकली कुठल्याही आजारामध्ये डॉक्टरांचा सल्ला घेणं हे योग्य आहे. कारण त्याची सिव्हिरिटी, सिम्पटम्स, नंबर ऑफ पेशंट, डॉक्टरांना त्याचे सिम्पटम्स लवकर लक्षात येतात, त्याची सिव्हिरिटी लक्षात येते, तिथून ट्रीटमेंट चालू करणं कधी योग्य आहे. आता जे किट जे मिळतात की त्यात डॉक्सिसायक्लिन आहे, मल्टीव्हिटॅमिन आहेत, पण हे किट जे आहेत ना, हे जसं बोललो की कोविडमध्ये प्रॉपर ट्रीटमेंट किंवा आजार बरा करण्यासाठी ट्रीटमेंट नाही, ऑल ट्रीटमेंट इज इन सपोर्टिव्ह रोल. की आजार तुम्ही कोविड झालेला आहे त्याचे जे कॉम्प्लिकेशन्स आहेत किंवा त्याचे व्हायरल लोड वाढायला नको त्यासाठी आपण ट्रीटमेंट करतो. तर बेसिकली डॉक्टरांचा सल्ला घेऊन ट्रीटमेंट चालू करणं कधी योग्य आहे. सर, मुलांमध्ये कोरोना झाला तर ट्रीटमेंट वेगळी असते, रेमडेसिवीर, टॉसी तेच सगळं द्यावं लागतं, वेगळ्या पद्धतीने त्याचे काही गाईडलाईन्स आहेत? पीडियाट्रिक एज ग्रुप मी केटर केलेला नाहीये बेसिकली कोविडमध्ये. 22 इयर्स पर्यंतचे कोविड पेशंट मी बघितले की आयपीडी करण्याची गरज पडलेली आहे. पण टोसी वगैरे वापरण्यात माझं काही त्या एज ग्रुप पर्यंत काय वापरण्याची गरज पडलेली नाही. श्रोते हो, मग मुलांसाठी, लहान मुलांच्या ज्या तुमच्या काही प्रश्न आहेत ते आपण पुढच्या वेळेला नक्की घेऊया तुमच्यासाठी. प्रश्न तुमचे उत्तर आमचे भाग 3 ह्याच्यामध्ये. विशाल सूर्यवंशी सर विचारतायत की माझा पहिला डोस झाला आहे कोविशिल्डचा. आता मला त्याच्या आधी 1 महिना कोरोना झाला होता. आता मी सेकंड डोस कधी घ्यायचा? रेग्युलर शेड्यूल प्रमाणे? नाही, फर्स्ट डोस झालेला आहे त्यानंतर कोरोना झालेला आहे. नाही, कोरोना आधी झाला, 1 महिन्यानंतर पहिला डोस घेतला. सेकंड डोस रुटीन शेड्यूल आहे. रुटीन शेड्यूल प्रमाणे. सर, मग तुम्ही रुटीन शेड्यूल प्रमाणे तुमचा सेकंड डोस घ्यायला हवा. डॉक्टर माधवी गायकवाड म्हणतात की थर्ड वेव्ह जर आली, मुलांसाठी अफेक्टेड होणार आहे असं आपलं सगळ्यांचं म्हणजे प्रेडिक्शन आहे, तर सिम्पटम्स काय असू शकतात? आय थिंक दे आर ऑल्सो अंडर दी गाईडलाईन्स. त्याच्यावर पण बऱ्याच जणांचं काम चालू आहे. आपले एपिडेमॉलॉजीचे प्रोफेसर आणि ते त्याच्यावर वर्क करतायत आणि शॉर्टली ते आपल्याला त्याच्याबद्दल गाईडलाईन्स देऊ शकतील. बरोबर? ओके. हाऊ वी प्रिव्हेंट रुरल पीपल फ्रॉम पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशन्स इन दी प्रायमरी फेज? रुरल पीपल, येस. अच्छा, इट इज सेम फॉर ऑल ना. रुरल पीपल मध्ये वेगळं जे रुटीन प्रोटोकॉल्स आहेत तेच आपण फॉलो करणार आहोत. नाही, मग त्यांना मी रुरल पीपलला मी तुमच्या बरोबर अजून एक ऍड असं करू इच्छिते की हे लोक कसं रुरल पीपल मध्ये काही होत नाही, गावात सगळी शुद्ध हवा असते, गावाला कधी कोरोना होत नाही, मग ते सगळे एकत्र येऊन बसतात, मग एकाला लागण झाली की सगळ्यांना होते. मग त्यांचं म्हणणं आहे की अगे कोरोना बिरोना काही नाही, आपल्या गावात एकदम सगळं शुद्ध वातावरण असतं. पण हेच त्यांना सांगायला हवं की जी पॉलिसी आपण इथे शहरात अंमलात आणत आहोत तीच पॉलिसी गावात पण आणायला हवी. सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटाईज, वेगवेगळं राहणं, आत्ताच्या घडीला गेट टुगेदर किंवा एकत्र बसून बाहेर वरांड्यावर जे आपण एकत्र बसतो, गप्पा टप्पा करतो, या सगळ्या न करता आपल्याला आपलं स्वतःचं संरक्षण करता नक्कीच आलं पाहिजे. बरोबर? बेसिकली यात मी सांगेल की रुरल पीपल आर फॉलोइंग दिस नॉट व्हेरी स्ट्रिक्टली. जे मी तर प्रॅक्टिस मध्ये बघतो, इव्हन शहरात आपण हे तोडू की गावामधले लोक अतिशय स्ट्रिक्ट क्वारंटाईन होतात. तो बाहेर आला तर गावकरी त्याला परत क्वारंटाईन करतात. आणि जे मी बघतो की उलट रुरल एरियामध्ये ह्या गोष्टी जास्त स्ट्रिक्टली फॉलो होतात. ओके.
सर आता नवीन रूल काही आलाय का? क्वारंटाईन 14 डेजचं 17 डेज वर शिफ्ट केलेलं आहे. अजूनही आपण जे फॉलो करतोय 14 डेज क्वारंटाईन पिरियड रिकमेंड करतो आहोत आणि ओके, तर आपण 14 डेजच फॉलो करतोय. 14 डेज करतो. बरोबर. नितीन इंदाळकर सर तुम्हाला विचारतायत, पर्सन इज असिम्प्टोमॅटिक, क्वारंटाईन फॉर 14 डेज. what patient when you for such patients when will you advise vaccine? क्वारंटाईन झालेलं आहे, आरटीपीसीआर पॉझिटिव्ह आहे पण असिम्प्टोमॅटिक आहे. आय थिंक वॅक्सिन अगेन आफ्टर सेम शेड्यूल्स, सेम रूल्स विल बी अप्लाइड. सर रेमडेसिवीर सध्या कमी प्रमाणात येत आहे, विजय सोनवणे सर म्हणतायत, त्यामुळे पेशंट जास्त घाबरत आहेत, त्यासाठी तुमचा काय सल्ला? रेमडेसिवीर आता हे सगळ्यात चर्चेचा विषय आहे. फर्स्ट वेव्ह मध्ये जेव्हा आम्ही रेमडेसिवीर वापरले ते रुटीनली अवेलेबल होते. नंतर जेव्हा वेव्ह त्याची सिव्हिरिटी कमी झाली तर पीपल वर ब्लेमिंग की तर तुम्ही आम्हाला रेमडेसिवीर द्यायला नको हवं होतं, त्याच्याने रक्त गोठतं, अटॅक येतात वगैरे अशा गोष्टी फर्स्ट वेव्ह मध्ये झाल्या. सेकंड वेव्ह मध्ये आता जसं रेमडेसिवीरचं शॉर्टेज व्हायला लागलं तर जशा गोष्टी शॉर्ट होतात तशी डिमांड वाढली की त्याची अँझायटी वाढते. बेसिकली मॉडरेट टू सिव्हिअर डिसीज मध्ये आपण रेमडेसिवीर देतो. इट इज वन ऑफ द पार्ट ऑफ द ट्रीटमेंट. इट इज नॉट द मेडिसिन की विच इज क्युअरिंग कोविड. तर जनरली आयसीयू सेटअप मध्ये दोज आर ऑन बायपॅप, दोज आर सपोर्टिव्ह सिस्टीम, अशा लोकांना आम्ही रेमडेसिवीर रेकमेंड करतो. माइल्ड टू मॉडरेट डिसीज मध्ये आपण आयपीडी आहोत म्हणून रेमडेसिवीर मिळालंच पाहिजे असं हट्ट पेशंट घ्यायला नको. तर डॉक्टर विल डिसाइड whom to give remdesivir. एक्झॅक्टली. इंदाळकर सर तुमच्यासाठी एवढाच एक संदेश आहे की तुमचं पेशंट ऍडमिट असेल किंवा तुमचं होम क्वारंटाईनला असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या. त्या ज्या पद्धतीने म्हणतील गरज असेल रेमडेसिवीरचं देतील, किती गरज आहे त्या पद्धतीने, पेशंट किती आहेत हॉस्पिटलला त्या पद्धतीने ते कॉल घेतील. सो लेट अस लीव्ह दिस टू द फिजिशियन हु इज ट्रीटिंग द पेशंट, राईट? ओके. सबस्टिट्यूट ऑफ रेमडेसिवीर असं काही आहे का? नॉट सबस्टिट्यूट ऑफ रेमडेसिवीर. बेसिकली तेच मी सांगतो की आपण जे ट्रीट करतो आहोत, वी आर नॉट ट्रीटिंग कोविड, वी आर ट्रीटिंग कोविड कॉम्प्लिकेशन. देर आर मेनी कॉम्प्लिकेशन. त्यातला एक पार्ट आहे की अँटीव्हायरल ड्रग आपण देतो. माइल्ड केसेस मध्ये मी जसं म्हटलं प्रेग्नन्सी किंवा याच्यात आम्ही ओसेल्टामिरचा वापर केला आहे, पार्शली इट इज ऑल्सो वर्किंग. आता काही मेडिसिन्स आर अंडर ट्रायल की विच मे रिप्लेस रेमडेसिवीर, पण आपण बघतो की इट इज नॉट अ मस्ट की रेमडेसिवीर मिळालं तरच पेशंट बरा होणार आहे असं. सो सपोर्टिव्ह मॅनेजमेंट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. ड्रग एखादा नाही मिळाला आणि पेशंटला आपण व्यवस्थित सपोर्टिव्ह मॅनेजमेंट दिली, स्टिरॉइड्स किंवा जे काही तुमचे त्या पद्धतीचे कॉम्प्लिकेशन्स असतील त्या पद्धतीने तुम्ही ट्रीट केलं तरी आपण पेशंटला चांगल्या पद्धतीने या आजारातून बाहेर काढू शकतो. तर श्रोते हो, रेमडेसिवीर मिळत नाहीये, टॉसिलो मिळत नाहीये, ह्यासाठी तुम्ही काळजी न करता जर तुम्ही हॉस्पिटलला ऍडमिट झालेला आहात तर लीव्ह इट टू द डॉक्टर. ही विल मॅनेज यू विथ ऑल हिज फोल्डेड हँड्स अँड इन ऑल हिज कॅपॅसिटी अँड केपेबिलिटी. बरोबर. सर डाएट बद्दल काय सांगाल? बेसिकली जे मी इन्सिस्ट करतो आधीपासून की डाएट हा ओपीडी मध्ये किंवा आयपीडी सेटअप मध्ये रुटीन सर्वात जास्त एन्काउंटर होणार प्रश्न की सर कोरोना झाला तर खायचं काय. काही व्हेज लोक नॉनव्हेज सुरू करतायत, काही लोक फ्रुट्स बंद करतात. हे कन्फ्युजन बऱ्यापैकी आहे. डाएट मध्ये आपण सांगायला गेलं तर बेसिकली त्या टेस्ट स्मेल पेशंटची कमी झालेली असते. जसं मी बोललो की बेटर टेस्ट असते पेशंटचं. ऑलमोस्ट 80% पेशंट आमच्या आयपीडी सेटअप मध्ये बघतो की खाणं बंद करतात आणि यातच इम्युनिटी त्यांची डाऊन होते. यामध्ये आम्ही सांगतो की तुम्ही स्पायसी जास्त खाऊ नका, कारण जे मेडिसिन्स आपण देत असतो ते थोडेसे ऍसिडिक असतात, आणि थंड गोष्टी खाऊ नका. एवढ्या 2 गोष्टी आम्ही अवॉइड करायला सांगतो. व्हेज नॉनव्हेज खाता तुम्ही रुटीन डाएट तो ठेवा. फ्रुट्स भरपूर प्रमाणात घ्या. बरेचसे लोकांचं असं की फ्रुट्स आम्हाला बंद करायला सांगितले कारण कोविड मध्ये फ्रुट चालत नाही. हे लोकांची गैरसमज आहे. फॉलो करायला हवा की खूपच नॉनव्हेज खायला पाहिजे, खूप प्रोटीन्स खाल्लं की कोरोना पटकन बरा होतो असंही नाहीये. तुमचं जे रुटीन डाएट आहे तो तुम्ही फॉलो करा, हे गरजेचं आहे. आणि डाएट रुटीन डाएट घ्या, हेल्दी डाएट घ्या, फ्रुट्स घ्या, व्हिटॅमिन सी युक्त जेवढे काही फ्रुट्स आहेत ते तुम्ही डाएट, जसं तुम्ही म्हटलात की व्हिटॅमिन सी आणि झिंक आर्टिफिशियली देण्यापेक्षा डाएटमध्ये बऱ्याच स्वरूपात ते उपलब्ध असतं, ते घ्या आणि नियमितपणे तुम्ही एक्सरसाइज करा. सर इथे आपल्याकडे म्हणजे हा प्रश्न खरंच सागर पाटील सर म्हणतायत की वॅक्सिनचा शॉर्टेज आहे, वॅक्सिन्स कधी येतील आणि आपल्याला स्टॉक पुरेल का? सागर सर, ह्याबद्दल आम्हा सर्वांना फारच काही माहिती नाहीये. गव्हर्नमेंटचा जसा स्टॉक अपलोड होतो त्या पद्धतीने तो स्टॉक नाशिकमध्ये रिलीज होतो आणि तुम्हाला सगळ्यांना ऍपवर जाऊनच रजिस्टर करावं लागतं, म्हणजे त्याचं काही ब्लॅक मार्केटिंग होत नाही
की मी ओळखीची आहे म्हणून मला गेले आणि व्हॅक्सिन दिलं, असं होत नाही. प्रत्येकाला रजिस्टर करावं लागतं ऍपवर रजिस्टर केल्यावर तुमचं नाव, कुठली तारखेला तुम्हाला व्हॅक्सिन मिळणार आहे, अवेलेबिलिटी किती आहे आपल्या नाशिकमध्ये, त्या विषयावर त्यानंतर तुमचं व्हॅक्सिनेशनचं शेड्यूल ठरेल. आता शॉर्टेज का बरं आहे, तर कंपनीकडून आपलं डिमांड जास्त आहे, सप्लाय कमी आहे, त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम येतोय. बरोबर सर? बरोबर. ओके. सर, आपल्याला पुढचा प्रश्न आहे डॉक्टर दहिवळकर यांच्याकडून. व्हॉट इज द रोल ऑफ डी डायमर? कोविड पेशंटचे सिम्पटम्स कमी झालेले आहेत, पण डी डायमर 1300 आहे, तर हे किती दिवस राहू शकतं आणि मग त्याच्यासाठी आपण काय ट्रीटमेंट द्यायला हवी? बेसिकली आयपीडी सेटर्स मध्ये जेव्हा डी डायमर लेवल हाय असेल तेव्हा वी आर ऑलरेडी गिव्हिंग अँटीकोअग्युलेशन, लो मॉलिक्युलर हेपारिन आपण पेशंटला चालू ठेवतो. त्यानंतर आम्ही बघतो की इमिजिएट पेशंट सिम्प्टमॅटिकली रिकवर होतो, पण डी डायमर लेवल्स असतील बरोबर बरोबर. ओरल अँटीकोअग्युलेशन आपण त्यांना स्टार्ट करतो. रिव्हरॉक्सोबॅन वगैरे मॉलिक्युल आपण सध्या यूज करतो आहोत. 1 महिन्यापर्यंत आम्ही तो रेकमेंड करतो. आणि पेशंट इज असिम्प्टमॅटिक and डी डायमर इज ऑन हायर साइड, so we don't chase डी डायमर की will bring it down. सोल Slowly it will come down. If patient is asymptomatic, just treat him, keep him on anticoagulation, no issue. Mr. Rajendra Verma, sir, yes, you need to separately register for the second dose as well for vaccination. सर, एक प्रश्न आहे, साधा प्रश्न आहे. जनतेला खरंच अशा फार साध्या क्वेरीज असतात आणि वाईट वाटतं की आपण त्यांच्या ह्या क्वेरीजला ऍड्रेस नाही करू शकत. काही हॉस्पिटलमध्ये रुग्णांना आम्ही डब्बे घेऊन जातो, ते परत डब्बे घेऊन आम्ही घरी येतो, तर मग आम्ही त्या डब्यांसोबत कोरोना घरी आणतोय का? मग आम्ही पॉझिटिव्ह होणार का? आणि काही लोक फॅशन म्हणूनच फक्त मास्क वापरतात आणि सारखं तो मास्क बदलत पण नाही, पण वर खाली करत असतात, तर मग तो कोरोना आम्हाला होऊ शकतो का डब्बे देऊन आल्यावर किंवा मास्कचा असा वापर केल्यावर? प्रॅक्टिकल क्वेश्चन आहे हा, की आता आम्ही जे बघतो की आम्ही पेशंटला नेहमी रेकमेंड करतो की रिलेटिव्हने एकतर आत येऊ नका. जर तुम्ही त्यांचं डायट घरूनच देणार असाल तर पोर्टेबल डिस्पोजेबल बॉक्सेस मध्ये ते द्या. आणि इथेच ते दिलेलं फूड आहे ते पेशंट येईल आणि तिथेच ते तुमचे डिस्पोज करेल. भांडे इथं आणणे, परत टिफिन घरी नेणे, यात डेफिनेटली तुम्ही व्हायरस कॅरी करता आहात. मग त्याला मी सांगतो की तुम्ही जर हे टाळू शकत नसाल तर सॅनिटाईज करा. ते टिफिन घरी केल्यानंतर तुम्ही घरात नेण्याऐवजी ते आधी सॅनिटाईज करा, वॉश करा आणि त्यानंतर त्याचा वापर करा. पण बेसिकली डिस्पोजेबल प्लेट आणि डिस्पोजेबल तर सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे, बरोबर, तर सरांनी सांगितलेलं आहे की तुम्ही डब्बे जर हॉस्पिटल प्रोव्हाइड करतायत, मोस्ट ऑफ द हॉस्पिटल आर प्रोव्हाइडिंग फूड, पण जरी तुम्ही स्वतःचे घरचे डब्बे देणार असाल तर डिस्पोजेबल डब्यांमध्ये दिलेलं कधीही उत्तम. आणि जर ते शक्य नसेल तर डब्यांना सॅनिटाईज करून घरी आणणे, व्यवस्थित स्वच्छ धुवून त्यांना वेगळं ठेवणे आणि मग स्वतःचे हात साबणाने व्यवस्थित धुणे. बरोबर? ओके. सर, इकोस्प्रिन प्रोफायलॅक्टिकली आपण कोरोनाच्या पेशंटमध्ये वापरली पाहिजेत? रिकमेंडेशन्स आहेत. आता पोस्ट कोविड थ्रोम्बोटिक टेंडन्सी आता बघायला मिळत आहेत. कोविड नंतर काही लोकांना जे आपण बघतो की लोअर लिम्ब थ्रोम्बस दिसलेले आहेत, तर 1 महिन्यापर्यंत त्या लोकांना आम्ही रिकमेंड करतो की इकोस्प्रिन यू शुड टेक फॉर अ मंथ. ओके. सर, विशाल सूर्यवंशी सर म्हणतायत की आय वॉज वॅक्सिनेटेड 2 months बिफोर. बरोबर, 2 महिन्यापूर्वी वॅक्सिन घेतलं होतं, त्यानंतर 1 महिन्यानंतर मला कोविड झाला. आय गॉट इन्फेक्टेड विथ कोविड. बरोबर. ओके. वॅक्सिन टेकन 2 months बिफोर, 1 महिन्यानंतर कोविड झालं, आता ते तब्येत बरी आहे, आता मी सेकंड डोस कधी घ्यायचा? सेम आता वॅक्सिनेशनचे क्रायटेरिया जे सांगतो मी की जेव्हा तुम्हाला कोविड After 28 days. त्यानंतर आफ्टर 30 डेज ऑफ रिकव्हरी. ओके. आफ्टर 28 days ऑफ रिकव्हरी, विशाल सूर्यवंशी सर, तुम्ही तुमचं सेकंड डोस ऑफ वॅक्सिन घेऊ शकता. इकोस्प्रिन बद्दल तुम्ही सांगितलेलं आहे. परत इथे म्युकर मायकोसिस वर लोक विचारतायत की सर, प्रोफाईल किती दिवसानंतर आम्ही म्युकर मायकोसिस, म्हणजे कोरोना नंतर पेशंट घरी आला, डिस्चार्ज झाला, पेशंट स्टेबल आहे आणि मग कोरोना म्युकर मायकोसिसचे साईन सिम्पटम्स यायला लागले, तर हे आपण किती दिवस वॉचफुल राहायचं की डोकं दुखतंय का, युनिलॅटरल हेडेक आहे का, तोंडात काही प्रॉब्लेम आहे का, सर्दी आहे का, खोकला आहे का, त्यासाठी आपण काय करायला हवं? जनरली पोस्ट डिस्चार्ज मी बघतो की 15 डेज पर्यंत म्हणजे आम्ही पुढे फॉलोअप घेतात. फर्स्ट ना सेकंड फॉलोअपला पेशंट हे सिम्पटम सांगतात आणि बेसिकली पोस्ट डिस्चार्ज जेव्हा 15 to 20 डेज होता, म्हणजे आफ्टर 3 weeks लेस लाईकली की पेशंट हे डिलेड सिम्पटम्स येते. तर पोस्ट डिस्चार्ज म्हणजे 2 weeks यू शुड बी विजिलंट, वॉचफुल. वॉचफुल. तर श्रोते हो, आपला कोरोनाचा आजार झाल्यावर, तुम्हाला डिस्चार्ज दिल्यावर तुमची गोष्ट तिथे संपत नाही, तर 15 दिवस स्वतःवर आपण सेल्फ नियंत्रण किंवा
आपल्याकडे काही वेगळी लक्षणं आढळतात का त्याच्यावर लक्ष देणं, लवकरात लवकर तुम्हाला डोकं दुखत असेल, युनिलॅटरल हेडेक असेल, डोळ्यांना सूज आलेली असेल, सर्दी असेल, तोंडात खवखव होत असेल, तर त्याला सर्दी खोकल्याचं नाव न देता की मला साधा सर्दी खोकला झालाय, चक्कर आले म्हणजे काही नाही ग, थोडंसं विकनेसमुळे चक्कर येत आहेत, असं स्वतःला निग्लेक्ट न करता, ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष न करता ह्या गोष्टीचा त्वरित पद्धतीने आपण डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. किमान 15 दिवस तरी ह्या गोष्टींमध्ये आपण आजार वाढवू शकतो का, कॉम्प्लिकेशन होऊ शकतो का, याचा आपण विचार करायला हवा. कारण की त्याची ट्रीटमेंट पण फार म्हणजे म्युकोरमायकोसिस इज अ डेडली डिझीज. त्याची एवढ्या लवकर आपण ती प्रिव्हेंट करू शकतो किंवा कमी स्टेजमध्ये आपण त्याला ट्रीटमेंट देऊ शकतो, ते आपल्यासाठी उत्तम पद्धतीने चांगलं राहणार आहे. बरोबर सर? इथे डॉक्टर चंद्रशेखर विचारतात, माय वाईफ वॉज गिवन कोविशिल्ड 2.5 months बॅक, but it was not documented by the hospital. When we went for second dose after 40 days, it was recorded as first dose. Okay. We could not get the certificate of vaccination. Please suggest me what can be done. आता दिस थिंग्स आर लुक्स लाईक टेक्निकल, की आता फर्स्ट डोस जर रजिस्टर नसेल झाला तो रजिस्टर ऍक्च्युअली व्हायला हवा होता. बेसिकली आता प्रॅक्टिकली शी वॅक्सिनेटेड विथ 2 doses, पण आता डॉक्युमेंटेशन नाही, तर आता Correct. ह्या गोष्टी बेसिकली बघायला हव्या. शी सेफ फ्रॉम कोरोना बट नॉट ऑन पेपर. ओके सर, आपण ट्रीटमेंट, कॉम्प्लिकेशन्स, म्युकोरमायकोसिस, सिम्पटम्स सगळं बघितलं. मला स्वतःला तुम्हाला असं विचारायचंय की क्वारंटाईन होतोय, पेशंट घरी क्वारंटाईन होतोय, सिटीचा स्कोर 7 आहे, 8 आहे, ही सेज की मला सिम्पटम्स नाहीये, स्कोर माझा सिटी स्कॅनचा तेवढा आहे, पण मला घरी क्वारंटाईन व्हायचंय, त्यांच्या फिजिशियनने त्यांना औषधं लिहून दिलेली आहेत. तर होम आयसोलेशन किंवा होम क्वारंटाईनसाठी तुम्ही काय सल्ला द्याल? त्यांनी घरच्या घरी, आता कसंही क्वारंटाईन मध्ये माणूस एकटाच असतो, आजूबाजूला कोणी नसतं, एका ठिकाणीच क्वारंटाईन करतो, मग त्यावेळेला त्यांनी स्वतःची कशी काळजी घ्यायला हवी आणि कुठल्या अलार्मिंग साईन्सला त्यांनी डॉक्टरांना सल्ला विचारायला हवा? बरं, बरेचसे लोक जे होम क्वारंटाईनला आहे, हे महत्वाचं, कारण त्यांना आम्ही सेल्फ मॉनिटरिंग ऍडवाइस करतो की तुम्ही एकटे आहात, बरोबर. तुम्ही मॉनिटर करा तुमचं सॅच्युरेशन लेवल, ऑक्सिजन लेवल पेशंटने मॉनिटर करायचं आहे. गोइंग बिलो 92 तुम्हाला डॉक्टरला इन्फॉर्म करायचं आहे. दुसरं आहे, तुम्ही तुमचं सिम्पटम्स कडे लक्ष द्या. जर तुमचा कफ वाढतो आहे, तुम्हाला चालताना बोलताना धाप लागते आहे, तुमचं श्वसनाचा रेट वाढतो आहे, किंवा तुमचा फीवर कमी होत नाहीये, हे सेल्फ मॉनिटरिंग करायचं. तर अशा स्थितीतला तुम्ही डॉक्टरला भेटलं पाहिजे किंवा इन्फॉर्म करायला हवा. बेसिकली होम क्वारंटाईनला तुमचं डाएट व्यवस्थित ठेवा. डाएट चांगलं असणं अतिशय गरजेचं आहे. हायड्रेशन, बेसिकली आम्ही सांगतो की पाण्याचं प्रमाण भरपूर ठेवा. हायड्रेशन व्यवस्थित ठेवलं पाहिजे. आणि होम आयसोलेशनचं जे आम्ही सांगतो की जे मी ऑब्झर्व केलं रुटीन, घरात एक पेशंट कोविड पॉझिटिव्ह होते, काळजीपोटी मग घरातली छोटे मुलं वगैरे दुसऱ्यांच्या घरी पाठवले जातात, कारण त्यांना सिम्पटम्स नसतात, कोणी मामाच्या गावाला गेलं, हे केलं, आणि नंतर तिकडच्या फॅमिलीज इन्व्हॉल्व्ह व्हायला लागतात, कारण हे कॅरियर होतात. आम्ही जे सांगतो होम आयसोलेशनच्या बाबतीत घरात कोणी पॉझिटिव्ह असेल तर घरातले मेंबर बाहेर पाठवू नका, घरातच तुम्ही क्वारंटाईन व्हा. आणि क्वारंटाईन होणार असाल तर एक तर हॉटेल क्वारंटाईन किंवा क्वारंटाईन सेंटरला क्वारंटाईन व्हा. डोंट सेंड फॅमिली मेंबर्स टू अदर, दुसऱ्यांच्या घरी पाठव. यात मी बघितलं की बऱ्याचशा फॅमिलीज मग त्यात सर, घरातल्या एका माणसाला जर कोरोना झालेला असेल आणि बाकीच्यांना काही सिम्पटम्स नसतील, सपोज मला झालं आणि माझ्या मुलांना काही सिम्पटम्स नाहीयेत, तर त्यांची टेस्ट करायची, आणि करायची असेल तर किती दिवसांनी करायची? आयडियली जसं मी आधी बोललो की घरात जे हाय रिस्क पॉप्युलेशन असेल, की डायबेटिक पॉप्युलेशन आहे, ओबीज पेशंट आहेत, अबोव 60 आहे, त्यांचं अर्ली डिटेक्शन गरजेचं आहे. घरात एक पॉझिटिव्ह आला तर त्यांचे टेस्ट करून घ्या असं आम्ही रिकमेंड करतो. यंग लोक आहेत, असिम्प्टमॅटिक आहेत, किड्स आहेत, जोपर्यंत सिम्पटम्स नाही तोपर्यंत टेस्ट करण्याची गरज. फक्त एक आहे की याला सिम्पटम्स पहिल्यांदा आरटीपीसीआर जर तुम्ही म्हणता रिलेटिव्हची आपण करूया कोमॉर्बिड पेशंटची, ती जर निगेटिव्ह आली तर मग परत रिपीट करायची नाही. देन वेट फॉर सिम्पटम्स, जर त्यांना काही सिम्पटम्स डेव्हलप होत असतील वगैरे तर रिपीट करायचे, आधी परत करायचं. डॉक्टर अमोल वानखेडे विचारतायत, जसे जसे नवीन कोरोना येतील, म्युटेशन्स होत राहतील, तसे तसे नवीन वॅक्सिन्स येतील का? होपफुली यायला हवे. हा सगळा निर्णय आपल्या वर बसलेले एपिडेमिओलॉजीचे प्रोफेसर, जे तज्ज्ञ लोक त्याच्यावर काम करतायत, खरं ते त्याच्यावर त्या पद्धतीने काम करतायत, म्हणूनच ते आता 12 वर्षाच्या मुलांसाठी पण वॅक्सिन काढायचा त्यांचा प्रकल्प
आहे. आता तो कसा अंमलात आणता येईल तो आपण बघूया. किरण मालपुरे सर विचारतायत, रिसेंटली अ लॉट ऑफ पेशंट्स आर हॅव्हिंग सिव्हिअर सिम्पटम्स इव्हन आफ्टर वॅक्सिनेशन. तर त्याच्यामुळे लोकांमध्ये वॅक्सिनेशनची भीती निर्माण झालेली आहे. तर तुम्ही काय सांगू इच्छिता? नाही, आपण नंबर ऑफ पेशंट्स बघितलं ना, की किती लोक वॅक्सिन घेतात आणि त्यातल्या किती लोकांना लक्षणं येतात पोस्ट वॅक्सिनेशन, तो नंबर तसा फार छोटा आहे. फक्त आता सिमटम्स येतात ते पण खूप सिव्हिअर नाहीये. टेम्परेचर, हेडेक, बॉडी एक असे काही लोकांना 2-3 दिवस राहतात. मॅक्झिमम आम्ही ऑब्झर्व करतो की 5 ते 6 दिवसापर्यंत लोकांना सिमटम्स राहतात. पण नॉट टू वरी की त्यातनं लोकांना काही कॉम्प्लिकेशन्स होत नाहीये किंवा दुसरे काही मेजर प्रॉब्लेम्स येत नाही. एक्झॅक्टली. त्यामुळे फीवरला घाबरायची गरज नाही आणि निगेटिव्ह पब्लिसिटी त्यातनं वॅक्सिनची जास्त होते. लोक जास्त पॅनिक होतात. बेसिकली वॅक्सिन इज सेफ. गो अहेड फॉर नाही, मग आपण आपल्या सुरुवातीच्या सेशनला सांगितलं होतं की वॅक्सिन घ्या, वॅक्सिन घेतल्यावर कोरोना होऊ शकतो, पण त्याचे लक्षणं अधिक माइल्ड पद्धतीने असतात आणि वॅक्सिन घेतल्यावरचा कोरोना आणि वॅक्सिन न घेतल्यावरचा कोरोना ह्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. त्याच्यामुळे श्रोते हो, नाशिककरांनो, वॅक्सिनची संधी अवेलेबल असेल, वॅक्सिन जिथे जिथे अवेलेबल असेल, प्लीज वॅक्सिन घ्या, जेणेकरून तुमची लक्षणं कमी होतील, मॉर्बिडिटी कमी होईल आणि मॉर्टॅलिटी सुद्धा कमी होईल. बरोबर सर? एक साधा प्रश्न आहे, बाहेरून घरात आले नंतर त्याच कपड्यांमध्ये लोक घरात कुठेतरी टाकून देतात आणि धुवायला टाकत नाही, 2-3 दिवस तेच कपडे वापरतात. मग असं लक्षात आलेलं आहे की कपड्यांवर हा व्हायरस 2 ते 3 दिवस राहतो. तर त्याच्यासाठी ठीक आहे. माधवी गायकवाड यांचा प्रश्न आहे. आता बाहेरून येणाऱ्या लोकांनी आता ते सांगतो की डेली कपडे वॉश करायला हवे. जे कपडे आहे तुम्ही एका कंटेनर मध्ये ठेवा किंवा काही लोक आता आम्ही बघतो की गरम पाण्यामध्ये ठेवतात किंवा सॅनिटाईज बकेट्स मध्ये कपडे ठेवतात आणि डेली कपडे चेंज करा. हे लॉजिकल आहे. यात आता ते किती दिवस वापरावे वगैरे हे पर्सन टू पर्सन डिपेंड करतं. तर माधवी गायकवाड मॅडम, आपण जसं प्रत्येकाला म्हणतो की घरातून बाहेर आले की आधी बेसिनकडे जा, हात स्वच्छ साबणाने धुवा, तुमचा मास्क वेगळ्या ठिकाणी ठेवा, तुम्ही तुमचे कपडे काढून आंघोळ करा किंवा स्वच्छ राहा घरात राहणार असाल तर, आणि असेच घरात आल्यावर कुठल्याही गोष्टींना हात लावू नका. तुम्ही तुमच्या पद्धतीने जसं पालन कराल तसंच घरच्यांनाही त्याचं पालन करावं लागेल आणि कोरोनाची महामारी फार वेगवेगळ्या पद्धतीने त्याच्यात आपल्याला कमी प्रमाणात ते आढळून येईल. म्हणजे संसर्ग जे म्हणतो तो व्हायला आपल्याला, तो टाळण्यासाठी आपल्याला मदत होईल. सर, पुढचा प्रश्न आहे, कोविड झाल्यावर परत रिचेक आरटीपीसीआर करायचा? कोविड झाल्यानंतर रिचेक आरटीपीसीआर काही लोकांना काही कंपनीमध्ये इन्स्टिट्यूट मध्ये आरटीपीसीआर निगेटिव्हचा रिपोर्ट कंपल्सरी आहे. तर त्या लोकांना आपण रेकमेंड करतो की तुम्ही करा. जनरली 14 डेज आम्ही सांगतो की 14 डेज यू हॅव कम्प्लिटेड यू आर कोविड निगेटिव्ह, तर तुमची इन्फेक्टिव्हिटी नाहीये. पण आरटीपीसीआर मध्ये डेड व्हायरसेस पण ते डिटेक्ट होतात. 50% लोक 14 डेज नंतर निगेटिव्ह होतात. काही 4 आठवडे. आता एक जणांनी विचारलंय की ओके, बरोबर. एका जणांचं म्हणणं आहे की लॉंग टर्म कॉम्प्लिकेशन्स ऑफ कोरोना, आय थिंक त्याच्याबद्दल आपण बोललेलो आहोत. म्युकरमायकोसिस हे एक डेडली सध्या कॉम्प्लिकेशन आहे पोस्ट कोरोना. अजून काही कॉम्प्लिकेशन्स आहेत सर कोरोना नंतर? पल्मनरी फायब्रोसिस काही लोकांमध्ये सेट होते. त्यांचा सीटी स्कोर जास्त असतो. त्या लोकांमध्ये लॉंग टर्म फायब्रोसिस डेव्हलप होऊ शकते. तर त्याला अर्ली मेडिसिन्स, लंग एक्सरसाइजेस वगैरे आम्ही आधीच रिकमेंड करतो की पोस्ट ऑफ तुम्ही आता जेवढी काळजी घ्याल तेवढं फायब्रोसिसचं प्रमाण कमी राहील. काही लोकांमध्ये तर पल्मोनरी एम्बोलिझम किंवा थ्रोम्बोसिस इव्हेंट आपण बघितलेले आहेत. सर, फिजिओथेरपीने फारसा फरक पडतो लंग फायब्रोसिसच्या पेशंटला? चेस्ट फिजिओथेरपी जे पेशंट आमच्याकडे आयपीडी असतात, ज्यांना बायपॅप सपोर्टवर आहेत किंवा सपोर्टिव्ह सिस्टीमवर आहेत, त्यांना आम्हाला लक्षात येतं की चेस्ट फिजिओथेरपीने चांगला त्यांना बेनिफिट होतो आहे की बायपॅपचं ड्युरेशन आणि ऑक्सिजन लेवल इम्प्रुव्हमेंट मध्ये चांगला फरक पडतो. ओके सर, एकाचं म्हणणं आहे की भारतातून कोरोना पूर्णपणे कधी जाईल? कधी जाईल माहिती नाही, पण जोपर्यंत आहे तोपर्यंत आम्ही लढू. येस, हीच आमच्या सगळ्या डॉक्टरांकडून एक पॉझिटिव्ह संदेश आहे की जोपर्यंत आहे आम्ही काही बॅकफुटवर जाणार नाही. हे एक पॅन्डेमिक आहे. आम्हाला किती कमी म्हणजे उपलब्धांमध्ये ऑक्सिजन कमी आहे, रेमडेसिवीर कमी आहे, बेड्स नाहीये, तरी पण आम्ही लढतोय. पहिल्या कोरोनाच्या वेव्ह पासून जी माइल्ड होती आणि आता जी एकदम सिव्हिअर आली आहे तोपर्यंत आम्ही लढत राहणार आहोत. डॉक्टर म्हणून तुम्हा सर्वांना हा एकच पॉझिटिव्ह मेसेज आहे की आम्ही आमची लढाई कुठे थांबवणार नाही आहोत. हे कधी संपणार आहे हे तुम्ही किंवा आम्ही नाही डिक्टेट करू शकणार. जोपर्यंत हर्ड इम्युनिटी प्रॉपरली येत नाही, वॅक्सिनेशन कम्प्लीट होत नाही,
त्याशिवाय आपण ह्याला काही सांगू शकणार नाही. तर लिव्ह विथ कोरोना हा एक नवीन कन्सेप्ट आपण सगळ्यांनी राबवून घ्यायला हवा. लिव्ह विथ कोरोना म्हणजे काय, की कोरोना होणारच आहे. आज आपल्या शेजारी आहे, काल आपल्या बाजूला होता, आज आपल्या घरात एका माणसाला आहे, तर तो आपल्यापर्यंतही पोहोचू शकतो. पण तो आपल्यापर्यंत पोहोचल्यावर तो किती स्वरूपाने माइल्ड होईल, आपण काय काळजी घ्यावी की आपल्याला कॉम्प्लिकेशन होणार नाही, ह्याची जर आपण दक्षता घेतली, योग्य प्रकारे आपण आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेतला, तर आपण त्याच्या कॉम्प्लिकेशन्स कडून नक्कीच वाचू शकतो. आणि आता मला वाटतंय सर की डिसेंडिंग ट्रेंड तुम्हाला दिसतोय बऱ्यापैकी. बऱ्यापैकी आता जे मागच्या 15 दिवसात किंवा मागच्या वीक पासून आपण बघतोय, नंबर ऑफ पेशंट्स किंवा ओपीडी मध्ये बऱ्यापैकी सिग्निफिकंट फरक जाणवत आहे. आयपीडी मध्ये पण जे आपल्याला फोन कॉल्स असायचे कंटिन्युअस, तर तेही बऱ्यापैकी कमी आहे. नंबर ऑफ पेशंट डेफिनेटली मागच्या एक आठवड्यापासून कमी आहे. या कुड बी बिकॉज ऑफ लॉकडाऊनचा इफेक्ट असू शकतो की थोडंसं लॉकडाऊन आहे, त्यामुळे नंबर ऑफ पेशंट्स कमी झालेले दिसतात. सर कोरोनामध्ये सायकोलॉजीचा पण खूप मोठा रोल आहे. मेंटल गेम आहे असं म्हणतात की मेंटली जर इफ यू लूज दी बॅटल इट बिकम्स डिफिकल्ट फॉर यू टू कंटिन्यू विथ इट. डेफिनेटली तर त्याच्याबद्दल थोडंसं प्लीज सांगा ना. आम्ही जे सांगतो पेशंटला तेच की कुठल्याही पेशंटला जेव्हा कोविड, इव्हन आपण डॉक्टर आहोत आणि कोविडचा रिपोर्ट जो आपल्या स्वतःच्या हातात येतो, पॉझिटिव्ह रिपोर्ट बघून प्रत्येकाला भीती वाटते आणि तिथेच ते पॅनिक मोड सुरू होतं, सगळं भीतीचं वातावरण सुरू होतं. त्यात आम्ही ते सांगतो की पहिले 5-10 मिनिट पेशंटला काउन्सिल करा, व्यवस्थित समजवा. सेम थिंग हॅपन इन आयसीयू. आता जे आपण बघतो की आयसीयू मध्ये जे आहे पेशंट आता एकटेच असतात, रिलेटिव्हचा पूर्वी जसं भेटी गाठी असायच्या तसं होत नाही. बरेच पेशंट ब्लेम करतात की मला टाकून दिले घरच्यांनी, मला कोणी भेटायला येत नाही. इथेच त्यांचे सायकोलॉजिकल डिस्टर्बन्स होत होतात की मला इकडे एकटं ठेवलेलं आहे, माझे नाते कोणी मला भेटत नाही आणि मला घरच्यांनी बाजूला काढून दिलं, माझ्यावर मला कोरोना झाला म्हणून मला तिथे टाकून देण्यात आलं. अशी बऱ्याच बरोबर. लोकांच्या बोलण्यातनं जाणवतं. त्यांना मी ते सांगतो की टू युअर क्वारंटाईन, आम्ही तुमच्या नातेवाईकांना सांगितलं की तुम्ही एकटे राहाल इथे, आणि तिथे त्यांना कोणी नसतं पेशंट डिप्रेशन मध्ये जातात किंवा आम्ही बघतो की सायकोलॉजिकली डिस्टर्ब असतात. सेम थिंग जेव्हा कोविड वॉर्ड मध्ये पेशंट असतात, तिथे कोणी बायपेपर आहे, कोणी व्हेंटिलेटरवर आहे, कोणी पेशंट स्टॉर्म मध्ये जातात, तिथे कधी कधी सडन डेथ होतात. ते बघितल्यानंतर आपण बघतो की पेशंटच्या सायकोलॉजी मध्ये सडन चेंजेस येतात आणि त्यामुळे बरेचसे पेशंट आम्ही बघतो की नंतर डिटोरिएशन होतात किंवा ते गिव्ह अप की आता यांचं असं झालं, माझंही काही होणार नाही, आणि ते स्टार्ट डिसॅच्युरेटिंग, नॉन कॉपरेटिंग, ओटून काढून टाकणे, अशा बऱ्याचशा गोष्टी बघायला मिळतात. आणि मग तिथे त्यांचं काउन्सिलिंग करणे हे एकच फॅक्टर आहे आणि तो फार गरजेचा आहे. म्हणजे नाशिककरांनो, कोरोना हा आजार आपण मेंटल पद्धतीने फार चांगल्या किंवा लेवलवर लढायला हवा. जर आपण तो मेंटली स्ट्रॉंग असलो आणि आपण त्याला फाईट देऊ शकलो, तर कोरोनामधून बाहेर येणं हे डॉक्टरांच्या मदतीने आपल्याला सहजपणे शक्य आहे. पण तुम्ही जर मेंटली खचून गेलात, आजूबाजूचे कॉम्प्लिकेशन्स बघून जर तुम्ही त्याचा परिणाम स्वतःवर करून घेतलात, तर डॉक्टरांनाही त्याच्याबद्दल ट्रीटमेंट देताना तुम्हाला जरा त्रास होत असेल. त्याच्यामुळे प्रत्येकाने आपल्या पॉझिटिव्हली राहावं, आपल्या आजूबाजूला पॉझिटिव्ह वातावरण निर्माण करावं आणि तुमच्या शंकांचं निरसन करायला सगळे डॉक्टर आहेत. आम्ही IMA हेल्पलाईन चालू केलेली आहे. तुम्हाला काही जरी वाटलं तर आपण त्याच्यावरही चर्चा करू शकतो. मेंटली स्ट्रॉंग राहा, ह्याच्यातून आपण सगळे बाहेर येणार आहोत. आहे नाशिकवर संकट निश्चितच आलेलं आहे, पण आपल्या सगळ्यांच्या मदतीने डॉक्टर, पेशंट, तुम्ही सगळे श्रोते, त्या सगळ्यांच्या मदतीने आपण ह्याच्यातून नक्कीच बाहेर येणार आहोत. सर आजचं हे सेशन आपण इथेच थांबूया. मी शेवटचे तुम्हाला काही लोकांसाठी काही संदेश द्यायचा असेल तर ते विचारू इच्छिते. अच्छा, संदेश माझा हेच राहील की सर्वांनी स्वतःची काळजी घ्या. जसं तुम्ही स्टार्टिंगला सांगितलं की SMS जे आहे, सॅनिटायझेशन, मास्कचा वापर करा. अननेसेसरी जिथे महत्वाचे काम आहे तिकडेच जा. अननेसेसरी सोशल गॅदरिंग वगैरे अवॉइड करा. डाएट कडे लक्ष ठेवा. कोरोनाला न घाबरता आपल्या शरीराची काळजी घ्या. इम्युनिटी आपली चांगली ठेवा. त्याच गोष्टी मी सांगेल आणि पॉझिटिव्ह विचार करा. बाकी Thank you, sir. Thank you very much. I now request our secretary, Dr. Kavita Gadekar madam, to propose the vote of thanks. कविता मॅडमनी यांनी आभार प्रदर्शन करावे अशी मी त्यांना विनंती करते. थँक्यू डॉक्टर सारिका, खूप छान मॉडरेशन. आणि थँक्यू सर, तुम्ही सामान्य जनतेचे हे जे साधे प्रश्न असतात पण ते मिथ्स असतात आणि काही फॅक्ट्स आहेत, हे दोन्ही सेपरेटली व्यवस्थित पद्धतीने तुम्ही सगळ्यांना समजावलं आहे. बऱ्याच अंशी कॉमनली हे जे कन्फ्युजन आहे, सायन्स जरी क्लिअर असेल पण लोकांमध्ये वेगवेगळ्या मार्फत ही इन्फॉर्मेशन येऊन कन्फ्युजन जास्त क्रिएट होत आहे.
तर या FB लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही ह्याची व्यवस्थित छान उत्तरं दिलेली आहेत आणि तुमचा वेळ दिलेला आहे एवढ्या बिझी शेड्यूल मधनं. म्हणून IMA नाशिक यांच्या आम्ही सगळी टीम तुम्हाला धन्यवाद करते. आपण असेच सेशन्स घेत राहू आणि सगळ्या पार्टिसिपेंट्सला पण ऍक्टिव्हली पार्टिसिपेट केल्याबद्दल आणि त्यांचे जे प्रश्न आहेत ते विचारल्याबद्दल पण धन्यवाद. थँक्यू सारिका फॉर कंडक्टिंग इट व्हेरी लाईव्हली अँड एनर्जेटिक question answer session with sir. Thank you once again to all of you. We will continue in the next session. Okay. थँक्यू Thank you. नाशिककर Thank you, श्रोते हो. परत पुन्हा एकदा आपण भेटूयात अशाच एका रविवारी. प्रश्न तुमचे उत्तर आमचे भाग 3. त्यावेळेला काही नवीन प्रश्न असतील, नवीन घडामोडी झालेल्या असतील, काही वॅक्सिन बद्दल चर्चा असेल, तुमच्या चर्चेचं शंका निरसन करण्यासाठी IMA त्वरित तुम्हाला मदत करायला आहे. इथे बरेचसे आपल्याकडे तज्ञ डॉक्टर आहेत. तर पुन्हा एकदा असेच एका कार्यक्रमात आपली सगळ्यांची परत भेट होईल. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार नाशिक.